तर आजचे विशेष पाहुणे आहेत श्री अनुपम गोस्वामी सर. तर तुम्ही आलात याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. तुम्ही वेळ दिलात आणि हा जो फेमिनिझम विषय आहे तो तुम्ही आपल्या दर्शकांना आणि एकंदरीत समाजातल्या लोकांना नीट समजवा, जेणेकरून त्यांच्या मनात जे काय असतील किंतु परंतु ते मोकळे होतील आणि त्यांना कळेल की हे नक्की काय आहे आणि दुष्प्रचाराला कुठे ते बळी पडणार नाही. तर सुरुवात करताना माझं तुम्हाला एक विनंती अशी आहे की तुम्ही या फेमिनिझम विषयाकडे कसे वळलात आणि तुम्ही दिल्लीत कसे काय स्थायिक झालात? मी मूळचा गुजरातचा. हम्म. पण मग लहानपणी मी 10 ते 12 वर्ष माझे जे फॉर्मेटिव्ह इयर्स होते हम्म. ते महाराष्ट्रात गेले आणि मराठी गुजराती नंतर माझी दुसरी मातृभाषा आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर मी व्यावसायिक कारणानं दिल्लीत आलो. दिल्लीत स्थायिक झालो आणि 2009 ते 10च्या दरम्यान मी खोट्या केसचा बळी झालो, अच्छा. सो कॉल्ड फेमिनिस्ट लॉचा. हम्म. त्याच्यानंतर मी फेमिनिझम आणि या लॉ फील्डमध्ये आलो आणि हम्म. माझ्या परी लोकांना जी मदत करते, विक्टिम पुरुष आणि त्यांच्या कुटुंबांना, ती मी कोशिश करतोय. अच्छा. थोडं तुमच्या केसेस बद्दल तुम्ही सांगू शकलात तरी तर बरं होईल. काय प्रकारच्या फेक केसेस झाल्या किंवा फेमिनिझमच्या नावाखाली काय दुरुपयोग झाला किंवा कसा छळ झाला तुमचा? ऑफिस पॉलिटिक्स होतं, निव्वळ ऑफिस पॉलिटिक्स होतं. हम्म. त्याच्यामध्ये माझ्यावर सगळ्या ते सो कॉल्ड फेमिनिस्ट ह्युमन स्पेसिफिक लॉ मध्ये हम्म. मला आणलं गेलं. हम्म. होतं प्युअर ऑफिस पॉलिटिक्स. हम्म. हम्म. अच्छा. ऑफिसमध्ये जी नेहमीच्या प्रत्येक ऑफिसात असती हम्म. गटबाजी, बॉस हम्म. विरुद्ध एक्स, एक्स विरुद्ध वाय, हम्म. त्याच्यामध्ये मला टार्गेट केलं गेलं. हम्म. तुमचा बराच मनस्ताप झाला असेल याच्या मागे. असं आहे की तुम्ही 6 ते 7 वर्ष जेव्हा कोर्टात जाता, हम्म. समोर ती पार्टी तुमच्यावर जर तक्रार करून तुमच्या येत नाहीत, हम्म. पोलीस कट कॉपी पेस्ट करून चार्जशीट देतात, हम्म. तेव्हा तुम्हाला प्रोसेस बिकम अ पनिशमेंट. हम्म. हम्म. ओके. म्हणजे फेमिनिझम हे आपल्या देशामध्ये फारच एका निगेटिव्ह पद्धतीने चाललंय असं म्हणायला हरकत नाही तुमच्या उदाहरणावरून. फेमिनिझम नाही आहे ते. एक मी सांगतो, एक मॅन्युफॅक्चर्ड आयडिओलॉजी आहे हम्म. जी काही लोकांना, काही एलाइट्सना फायदे देते आणि ती हम्म. समाजावर थोपली जाते. फेमिनिझम नावाची मी मी मानत असून या कुठली आयडिओलॉजी आहे? अच्छा. बरं बरं. हे फेमिनिझम टर्म आली कधी? त्याच्या मागचा इतिहास काय असं आहे? असं आहे की मध्ययुगीन युरोपमध्ये हम्म. स्त्रियांना अधिकार नव्हते. हम्म. औद्योगिक क्रांतीनंतर स्त्रियांनी काही अधिकाराची मागणी केली. हम्म. जसं सफ्रागेट मुवमेंट होती की हम्म. आम्हाला मतदानाचा अधिकार द्या, का प्रॉपर्टी इक्वल राईट द्या. पण त्या ज्या मुवमेंट्स होत्या त्याचा फेमिनिझमशी काही संबंध नव्हता. हम्म. पण झालं काय, आपण थोडं येऊया 19व्या शतकात. बरं. 19व्या शतकात इंग्लंड औद्योगिक क्रांती झाली. हम्म. त्याच्यानंतर जर्मनीचं एकीकरण झालं. जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर जर्मनीत ज्या प्रकारे औद्योगिकरण झालं, हम्म. त्याच्यामध्ये जर्मनीचं एक राज्य होते प्रुशिया. हम्म. तर प्रुशियामध्ये काय झालं, प्रुशियामध्ये चर्च, जमीनदार आणि भांडवलशाही एक प्रॉब्लेम झाले. हम्म. त्याच्यावर मार्क्सनी आणि एंजल्सनी क्लास स्ट्रगलची थिअरी दिली, जी प्रुशियाच्या बाहेर कुठेही युरोपमध्ये लागू होत नाही. हम्म. हम्म. अच्छा, ते पण फक्त त्याच टाइमात पृष्ठातच लागू होते. फक्त प्रुशिया, इव्हन जर्मनीमध्ये बवेरिया आणि वर्टेंबर्ग मध्ये ती लागू होत नाही. हम्म. हम्म. जी कम्युनिझमचा पाया आहे. आणि हम्म. कम्युनिझम चीन आणि रशियामध्ये का प्रॉब्लेम झाला, कारण ती एक लोकलाइज थिअरी होती हम्म. जी प्रुशियामधल्या सामाजिक पृष्ठभूमीला लागू होत होती. ती तुम्ही जगात युनिव्हर्सल थिअरी लागल्यावर काय होणार, प्रॉब्लेमच होणार. हम्म. त्या टाइमात काय झालं, कॅथॉलिक चर्चचे प्रमुख आले, पोप लिओ. हम्म. त्यांनी एक थिअरी दिली, रेरम नोवारम. हम्म. रोरम नॉर्म मध्ये काय, मजुरांना चांगला पगार द्या की हम्म. त्यांचा कुटुंब पाळू शकेल, त्यांना युनियनचे अधिकार द्या, आणि राजाचं कर्तव्य आहे की त्यांनी कमजोर लोकांना मदत केली पाहिजे. चर्चनं भांडवलशाही आणि कम्युनिझम दोन्ही रिजेक्ट करून स्वतःची एक आयडिओलॉजी दिली. पण विडंबना काय, इव्हन कॅथॉलिक धर्माच्या देश पोर्चुगाल, स्पेन, ब्राझील हम्म. मध्ये रेरम नोवारमचा अंमलबजावणी झाली नाही. हम्म. 1913 मध्ये जर्मनीमध्ये एक राज्य होतं बवेरिया. बवेरियामध्ये राजे झाले लुडविक तृतीय. हम्म. लुडविक तृतीयनं रेरम नोवारम काही अंशी बवेरियामध्ये अंमलबजावणी केली. हम्म.
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला त्यांनी नियम केला की 16 वर्षाखालील मुलांना तुम्हाला खाणीमध्ये, दुकानामध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करता येत नाही. रविवारची प्रत्येक रविवारची प्रत्येकाला सुट्टी दिली पाहिजे आणि मिनिमम वेजेस नाही, फेअर वेजेस द्या. हम्म. आणि चर्चच्या नियंत्रणाखाली युनियन करू द्या. या सुधारणा केल्या. इव्हन आजच्या जर्मनीमध्ये 5 दिवसाचा आठवडा, 8 तासाचं काम, ह्याचा पाया 1945 नंतर घातला नाही, ना फेमिनिझमनं घातला, ना लेबर मुवमेंटनं घातला. लुडविक तृतीयच्या 1913 ते 1918 मध्ये जे बवेरियामध्ये कायदे केले त्याचाच पाया आज जर्मनीचे लेबर लॉज आहेत. अच्छा अच्छा. आणि आपल्याकडे ते तसे तर नाही, जर्मनीवरनं उचलून आपल्याकडे हा, आणलेले. मग त्यात काय झालं, 1918 मध्ये जर्मनी हारली, लुडविकचं हम्म. राज्य गेलं. जर्मनीमध्ये रिपब्लिक आला, वायमार रिपब्लिक कोसळलं. त्याच्यानंतर हिटलरचं राज्य आलं. हिटलरचं राज्य झाल्यानंतर 1945 मध्ये हारलं. तर जर्मनीचे 4 तुकडे केले, एक सोव्हिएट संघकडं, एक ब्रिटन, एक फ्रान्स आणि अमेरिका. तर अमेरिकेला धास्ती लागली की जर्मनीमध्ये आपण गेलो तर आपली भांडवलशाही, आपला आजचा प्रॉफिट कसा नुकसान होईल. तर कॅथॉलिक धर्म चा रेरम नवारम आणि लुडविकचे पुत्र राजे रुप्रेक्ट, क्राऊन प्रिन्स रुप्रेक्ट हे जर पुढे आले तर आपली डाळ शिजणार नाही. म्हणून अमेरिकेनं काय नॉनसेन्स केला, अमेरिकननं फेमिनिझम, हिप्पी, काउंटर कल्चर सारखे आयडिओलॉजीज क्रिएट केली आणि त्या युरोपमध्ये लादल्या. अच्छा, म्हणजे ही नॅचरल आयडिओलॉजी नाहीये फेमिनिझम काय किंवा हिप्पी कल्चरची फेमिनिझम काय? ही ऍक्च्युअल मध्ये काही नॅचरल आयडिओलॉजी नाही आहे. अमेरिकेची ती आजची सीआयए आहे, ती सीआयएची दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संस्था होती. त्याला म्हणतात ओएसएस. ओएसएस न फेमिनिझम, काउंटर कल्चर, हिप्पी या सगळ्या गोष्टी युरोपियन समाजांना कॅथॉलिक धर्मापासून आणि पोपच्या इन्फ्लुएन्स मधनं बाहेर काढण्याकरता क्रिएट केल्या. पण एकदा तुम्ही बाटलीतनं जिन बाहेर काढला तर तो बघत नाही. तर त्याने अमेरिकेवर आणि जगावर प्रभाव केला. फक्त एकच देश त्यापासून मुक्त आहे, तो म्हणजे चीन. अच्छा. हो, कारण चीनमध्ये फेमिनिझम नाही. कारण चीनमध्ये एक संस्था आहे पीएसबी, पब्लिक सिक्युरिटी ब्युरो. तुम्ही फेमिनिझमचं मीटूचं नाव घ्या, सरळ तुम्हाला पकडून आत टाकतात. अच्छा. मग भारत असं का नाही करत? हे जे फेक फेमिनिझम आणि सुडो फेमिनिझमचे झेंडे घेऊन फिरतायत आणि पुरुषांच्या त्यांनी छळ चालवलाय, मग भारत पण ही पॉलिसी आणू शकतो आपल्या देशात. आपण आणू शकतो. भारतामध्ये एक तो राजकारण्यांना वैचारिक डेप्थ नाही आहे. दुसरं, राजकारणाने असं वाटतं की शहरातल्या 4 फेमिनिस्ट बायका मला मतं देतात. आणि तिसरा, अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशन आणि सारख्या फॉरेन फंड्स येतात, त्याच्यामुळे भारतात फेमिनिझमचा फॉल आहे. बरं बरं. पण मग आता तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीचा हा आता जीन राक्षस हा जो काय झालाय फेमिनिझमचा, हा बाटलीत कसा काय भरता येईल, याचं नष्ट कसं काय करता येईल? त्याला चीननं जे केलं तेच केलं पाहिजे. चक्क फेमिनिझम प्रीच करता तर तुम्ही पीएसबी सारखा स्ट्रॉंग आर्म टॅक्टिक्स मध्ये जे फेमिनिझम प्रीच करता त्यांना आठ करा. कारण चीनमध्ये फेमिनिझम बिलकुल टॉलरेट केला जात नाही. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की म्हणजे पुरुष आणि स्त्री ही समानता चीन मानते का ती समानता मानत नाही? म्हणजे काय चीनचं म्हणणं काय? चीन म्हणते समानता देतात पण जेंडर आयडिओलॉजी आम्ही मानत नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक नागरिक स्त्रीला आहात. तुम्हाला जी पुरुषाला अधिकार आहे ते तुम्हाला आहेत, पुरुषाची कर्तव्य ते तुमचं आहे. पण तुम्ही जेंडर आयडिओलॉजी आणि आमच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला म्हणून आम्ही तुमच्यावर आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट द्या, ही सगळ्या गोष्टी चीन मानत. अच्छा. नाही, मग आपण पण याचा सिरियसली विचार करायला पाहिजे आपल्या देशाने पण, ज्या पद्धतीने पुरुषांवर अत्याचार होत आहेत आपल्या देशात. आणि तोच एक मार्ग मला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने जे लोक भोगतायत त्यांचे तर हाल कुत्र खात नाही आपल्या देशात. पण आपल्याकडे तर स्वतःच फेमिनिझमला काउंटर एक्झाम्पल आहे राणी अहिल्याबाई. हो, ते आहे. नाही, झाशीची राणी आहे. तुम्ही राणी अहिल्याबाईचं उदाहरण द्या. राणी अहिल्याबाईच्या टाइमातल्या फ्रेंच प्रवासी काय लिहितात, एक बाई राज्य करते आणि तिच्या राज्यात 2 दिवसात खुनासारख्या खटल्यांचा निकाल होतो. राणी अहिल्याबाईच्या कोर्टात खुनासारख्या केसचा निकाल 2 दिवसात होत होता. बरं, आता बरेच लोक म्हणतात की झाशीची राणी ही फेमिनिस्ट होती. मग त्या झाशीची राणी खरंच फेमिनिस्ट होती का? का तिने एक राणी म्हणून जे कर्तव्य आहे ते केलं? See, there are certain things called natural human tendencies.
जसं मराठीत म्हण आहे, कावळे सगळीकडे काय आहे. हम्म, गुजरातीमध्ये आमच्या मातृभाषेत कागडा बद्धा काळा होय. तसं काही ह्युमन टेंडन्सी या युनिव्हर्सल असतात, त्या सगळीकडे होतात. तर माझ्या राज्यावर आलं तर राणीनं, मग झाशीच्या राणीनं केलं. त्याचा फेमिनिझमशी काही संबंध नाही, आणि त्या टाइमात फेमिनिझमचा एफ सुद्धा नव्हता. बरं. म्हणजे ती एक जनरल तुम्ही संकल्पना होती राणी की अहिल्याबाईचं उदाहरण घ्या. हम्म, राणी अहिल्याबाईंचं उदाहरण घ्या. राणी अहिल्याबाईच्या राज्यात जेव्हा त्या इंदोरच्या महाराणी होत्या, हम्म, त्या टाइमात युरोपमध्ये एक बाई राणी होऊ शकेल, हम्म, आणि तिच्या राज्यात हम्म, कोर्ट व्यवस्था इतकी चांगली असेल की 2 दिवसात खटल्यांचा, खुनासारख्या खटल्यांचा निर्णय होईल, हे युरोपात कोणी कल्पना करू शकत नव्हता. समकालीन हम्म, युरोपियन प्रवाशांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्या अनुपम गोस्वामी, त्या हम्म, अनिकेत बाबूंना लिहिल्या, अशा काहीच नाहीये. हम्म. त्या बर. गोष्टी आहेत. हम्म, हम्म. बरं, मग आता जर भारताला ह्या फेक फेमिनिझम आणि या कटकटीपासून जर बाजूला व्हायचंय, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज काय आणायला लागतील, आणि आपल्याकडचे जे वैचारिक फेमिनिस्ट आहेत ते कुठे चुकतायत? सगळ्यात पहिला आपण वेस्टर्न मॉडेल सगळ्या रिजेक्ट केले पाहिजेत. हम्म, आपण आपल्या ज्या मॉडेल आहेत, राणी अहिल्याबाई, राणी हम्म, चेन्नम्मा, राणी झांसी, हम्म, राणी अस्मिता लोधी, जी हम्म, उत्तर भारतातली आहेत, त्या हम्म. मॉडेल्स आपण प्रमोट केल्या पाहिजेत. बर. आणि आणि दुसरं, आपल्या हम्म, आपल्या घटनेमध्ये 15(3) नावचा एक भांडगुळ जे आहे ना, ते हम्म. काढून टाकलं पाहिजे. बरोबर. स्पेशल लॉज अँड ट्रीटमेंट फॉर वुमन जे आहे, हा. ते काढून टाकलं पाहिजे. हम्म. मामला आपला खतम होतोय. पण मग बरेच जण काय म्हणतात, कायदे तज्ज्ञ वगैरे ज्यांच्याशी माझी चर्चा वगैरे होते, की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त वरवर बघता, किंवा तुम्ही काही काही टक्के पुरुषांवर अन्याय झालाय म्हणून तुम्ही सरसकट असं म्हणता की बायकांना तुम्ही इक्वल लेवलला आणा, पण त्या इतक्या खाली आहेत की अजून त्यांना वर यायला त्यांना 50, 60, 100 वर्ष अजून लागतील. तर जोपर्यंत ती समानता आणायची असेल तुम्हाला देशामध्ये, तर आधी पहिला त्यांना तुमच्या लेवलला आणायला लागेल, असे बरेच विचारवंत ती सांगतात. ती थिअरीच मुळात फेल झाली आहे. हे हम्म, थिअरी आली कुठनं? अमेरिकेमध्ये हार्वर्ड सारख्या आयव्ही लीग मधल्या थिअरीज आहेत, त्या घटनेचा भागच नाही आहे. हम्म, सबस्टॅन्शियल इक्विटी, स्पेशल ट्रीटमेंट, हिस्टॉरिकल डिसएडव्हान्टेज, हा हम्म, सगळा आयव्ही लीग नावाच्या अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी मधल्या समाजशास्त्राचं भांडवल आहे. हम्म, त्याला मानायची गरज नाही. आणि त्याचं सगळं फेल्युअर तुम्ही झिम्बाब्वेमध्ये जावा. हम्म, झिम्बाब्वेमध्ये रॉबर्ट मुगाबेनं काय केलं? आयव्ही लीगच्या थिअरींवर हम्म, सगळे गोऱ्यांची शेतं काढून घेतली. आज हम्म, झिम्बाब्वेची शेती फेल झाली. का? इट हम्म, वॉज कमर्शियल फार्मिंग, हम्म, हम्म, जे सगळे गोरे करत होते. आणि हम्म, ती शेती तुम्ही काढून सगळ्या लहान लहान कायांना दिली, हम्म, फेल झालं. तर ती सगळी हम्म. थिअरी कुठनं आली? अमेरिकेतनं आयव्ही लीग मधनं आली. अच्छा. त्यामुळे सोशल जस्टिसची जी आयव्ही लीगची थिअरी आहे, हं. ती सगळी जगामध्ये फेल झालेली आहे. हो. अमेरिकेत स्वतः कायांना कुठं इक्वल अधिकार आहे आयव्ही लीग असून? हम्म, हम्म. हो, त्यांच्याकडे आता आपण जर एक 4, 5 वर्षापूर्वीच प्रकरण आहे, ते त्या काळ्या व्यक्तीला पोलिसांनी रस्त्यावर त्याच्या गुडघा त्याच्या मानेत घातला आणि तो जीव गुदमरून मेला, तेव्हा ते ब्लॅक लाईव्ह मॅटर वगैरे सुरू झालं होतं. गोष्ट सांगतो, हार्वर्ड आणि हम्म, अमेरिकेतल्या आयव्ही लीगच्या युनिव्हर्सिटीजची जी समाजशास्त्राची थिअरी आहे, हम्म, ती जगात सगळीकडे फेल झालेली आहे. हम्म, आपल्याला जे तज्ञ सांगतात बायका खालची आहेत, 60 वर्ष हम्म, यायला लागतील, ती हम्म, थिअरीज फेल झालेली आहे. हम्म, हम्म. साऊथ आफ्रिकेमध्ये बघा ना, अपार्टाईड पण झाल्यानंतर कुठं स्थिती सुधारली. जी आयव्ही लीगची सोशल जस्टिसची थिअरी आहे, ती पूर्ण फेल आहे. नाही, मग आपण वी का शुड नॉट. ते सगळं पाश्चिमात्य कचरा आपल्या अंगावर घेऊन बाळगतोय? मला तेच समजत नाही. मग भारतातले जे टीस वगैरे ज्या संस्था आहेत, किंवा आपल्याकडे पण संस्था आहेत की सामाजिक कार्य करणाऱ्या, त्या तोच कचरा का मग पुढे नेत आहेत? जर तीस आता तीस एवढं जर सगळं उघड सत्य आहे की प्लांटेड थेरी आहे, ह्याला नॅचरल बेस काही नाही, ह्याला पुढे काही फ्युचर नाही, ज्या ज्या लोकांनी वापरले ते सगळे रसातळाला गेलेत, मग एवढं सगळं माहिती असताना आपण का तो कचरा घ्यायचा आणि आपण रसातळाला कशाला जायचं? तीसला स्वतःची काही इंटेलेक्च्युअल डेप्थ नाही आहे. ते अमेरिकेतलं जे फेकलेलं असतं ना, तेच रिसर्च बेस असतं. अरे, 30 मध्ये स्वतः काही. हे तर तुम्ही एकदम वादग्रस्त विधान झालं तुमचं. हा, नाही, गोष्ट करूया, त्यांची स्वतःची थिअरी काय आहे? जे अमेरिकेमध्ये कंडम मॉडेल असतं त्याचीच कॉपी आहे. आमच्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये सांगतो, रिजेक्टेड अमेरिकन मॉडेल रेप्लिकेटेड. अच्छा.
30 मध्ये स्वतःचा काही नेटिव्ह रिसर्च नाही. तोच कम्युनिझम, तोच सोशलिझम, तोच सोशल जस्टिस जो आयव्ही लीग मध्ये चालतो त्याचीच एक जुनी वर्षन कुछ काही वर्षन असते त्याच्यात थोडा डाटा मॅनिप्युलेशन असतो. 30 सारख्या भारतातल्या सामाजिक संस्थांकडे कुठलाही स्वतःचा जेन्युइन विचार नाही. बरं, मग मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड त्यांचा पण स्टडी असतो. अरे वुमेन अँड चाइल्ड मग युनिव्हर्सिटी मधले जे डिपार्टमेंट आहे ते अमेरिकेतला डाटा घेऊन काही ना काही मग त्याच्यामध्येच कुठला 20 मुलींना विचारा कॉलेजमध्ये त्या 20 मधल्या 18 मुलींचा सिलेक्टिव्ह रिप्लाय घ्या असा आहे. इव्हन मी सांगतो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे हे सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. दिल्ली तो मुंबई सारख्या शहरांमध्ये 100 बायकांना विचारलं, मुलींना विचारलं आणि त्याच्यावर त्याचं स्टॅटिस्टिकल एक्स्ट्रापोलेशन करून पूर्ण भारताची बायकांची स्थिती ते लोक करतात. काही रिअल डाटाच नाही आपल्या इथे. मग सरकार याच्याबद्दल बोलत का नाही, किंवा सरकार याच्यावर ऍक्शन का घेत नाही? कारण एवढं जर सरकार वोट बँक आणि आजच्या सर्व्हायवल मध्ये गेलं, सरकारकडे लॉंग टर्म व्हिजनच नाहीये. बर मग कुठल्याही पार्टीचं सरकार असू दे, ते स्वतः वोट बँक बांधायला आणि वोट बँक भोवतीच त्यांचं पॉलिटिक्स असतं. समाजहित, राष्ट्रहित, लॉंग टर्म प्लॅनिंग काही कुठल्याही सरकारकडे नाहीये. कुठल्याही पक्षाचं सरकार असो मी सांग. अरे मग ते एकदम देशाच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या चिंताजनक गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे लॉंग आता टर्म एक तुम्हाला मी विजन असणं फार महत्वाचं आहे. आता मी त्याचबरोबर तुम्हाला एक तुम्ही गोष्ट काय सांगतो. बोला. गुजरात महाराष्ट्राची जी डेव्हलपमेंट लेवल आहे हम्म, ती युपीच्या हून वेगळी आहे. हम्म, बिहारहून वेगळी आहे. हम्म, केरळमध्ये सोशल लेवल डेव्हलपमेंट ही एक दुसऱ्या टेंजंटवर आहे. अशा वेळी तुम्ही फक्त पॉप्युलिझमच्या नावावर स्कीम चालवता, हम्म, ज्याच्यामुळे ट्रेझरीचं वाटोळं होतं. देर हम्म, इज नो लॉंग टर्म प्लॅनिंग, देर इज नो सोशल थिंग्स विच आर टॉट. हम्म. बरं, मग आता हे जे सरकार चालवतं की दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना वर उचलण्यासाठी पैसे देणं किंवा महिलांसाठी वेगळे स्कीम काढणं, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग ह्याच्यातून पण काही फार काही मतं सोडली तर बाकी काही मिळत नसेल. नाही ते दे आर ऑल कॉस्मेटिक. तुम्हाला जर दारिद्र्य रेषे काढण्यात आली असेल तर आज सी युअर इकॉनॉमिक ग्रोथ. देर हम्म, आर ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन टू क्रिएट. म्हणजे हम्म, तुम्ही कारखानदारी वाढवा, धंदे वाढवा, की प्रत्येकाला काही ना काही काम करून स्वतः कमवता येईल. हम्म, म्हणजे तुम्ही थोडं. कुणाला एक हम्म, वडापाव दिला हम्म, तर तो त्या टाइमची भूक जाते. पण त्याला बरोबर. स्वतः वडापाव घेण्यास करता सशक्त करा. हम्म. तिथंच तुमची चूक आहे. पण मग हा विचार थोडा कॅपिटलिझम कडे जातो, कारण तुम्ही जास्त धंदे आणलेत की ऑटोमॅटिकली तुम्ही कॅपिटलिस्ट मॉडेल फॉलो करायला लागता. तुम्ही कॅपिटलिस्ट मॉडेल फॉलो करायची जरूर नाहीये. जसं रोरम नेवारम आहे हम्म, तसं आपण आपल्या रामायण आणि आपल्या धर्मशास्त्रांचा आधार घेऊ शकतो. हम्म, हम्म, तुम्हाला वेस्टर्न सिस्टम गोष्ट करायची जरूर आहे. तुमच्याकडे स्वतः 15,000 वर्षांची संस्कृती आहे. तुमच्याकडे 15,000 विचारचे युधिष्ठिर विदुर सारखे विचारवंत आहेत. त्यांना तुम्ही फॉलो करा ना. हम्म, बर बर. रशियामध्ये फेमिनिझम आहे का? रशियामध्ये फेमिनिझम नाहीये. रशियामध्ये इक्वालिटी आहे, हम्म, पण फेमिनिझम नाहीये. ओके. आणि आता युरोप मधल्या मग जसं तुम्ही म्हणता की फेमिनिझम हा एक कॉन्सेप्ट मिनिट. मुळात. बरं, मग सर मला एक असा देश सांगा ज्याचा फायदा झालाय फेमिनिझममुळे. काही एलाइट लोकांचा फायदा झालेला आहे, जे दे आर जस्ट ऑन फिंगर टिप्स. मग नाही त्या एलिट बायका लोकांचा फायदा जगात प्रत्येक देशात तो होतोच. म्हणजे इव्हन आता नाही. आपण जरी आपल्या ज्युडिशियरी बद्दल बोललो तरी त्यातून सुद्धा ज्युडिशियरीत बदलाव होत नाहीत, कारण काही लोकांना त्यातनं फायदा आहे म्हणूनच ते होऊ देत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. फेमिनिझमचा फायदा कुठं होतो? हम्म, 2% स्त्रिया आणि 3% पुरुष जे एलाइट मध्ये आहेत. हम्म, इव्हन एलाइट मध्ये प्रत्येक एलाइटचा फायदा होत नाही. हम्म. नाही, मग हा कॉन्सेप्ट चालवण्यामध्ये फायदा काय मग? काही श्रीमंत बायकांना काम न करता हा. अलिमनीच्या नावावर लुटखसुट मिळते. हम्म, बरोबर आहे. काही काही पुरुषांना अनवॉन्टेड मल्टिपल रिलेशन्स मध्ये जायला माय बॉडी माय चॉईस वर हेल्प होती. हम्म, तर हा सगळा खेळ आहे. अरे पण ते या त्यांच्या खेळामध्ये आपल्या देशाच्या आपल्या संस्कृतीचा सत्यानाश होतोय त्याचं काय? पण आज. आपण आम जनता कोणी विचार करत नाही ना. कारण कुणी भाषेवर आहे, कुणी धर्मावर आहे, कुणी प्रांतावर आहे, कुणी
जातीवर आहे. आपण जर विभागलेले आहोत तर आपण ही एलाइट मॅनिप्युलेशन कशी समजणार? जर्मनीमध्ये फेमिनिझमचा परिणाम काय झालाय? भयंकर झालेला आहे जर्मनीमध्ये. बर्थ रेट त्यांचे रिप्लेसमेंट रेशोवर कमी आहे. जर्मनीची जनसंख्या घटती आहे. जर्मनीमध्ये आज मॅन पॉवर शॉर्टेज आहे. सगळं फेमिनिझमचा असर आहेच ना. ओके. आणि जपानमध्ये पण त्याच वेगाने फेमिनिझम वाढलाय जपान, का? दक्षिण कोरिया दोन्ही कंट्रीज आहेत. अच्छा, मग दक्षिण कोरिया कम्युनिस्ट असून त्यांनी काय कसं काय स्वतःच्या इथे नाही, दक्षिण जसं कोरिया कम्युनिस्ट नाही, उत्तर कोरिया आहे. हा उत्तर कोरिया सॉरी दक्षिण कोरियेमध्ये आहे. हा त्यांच्यावर तर अमेरिकेचा पगडा आहे बऱ्यापैकी दक्षिण कोरियेवर. पण गोष्ट अशी आहे की फेमिनिझमनं बायकांना सांगितलं तुम्ही मुलं करू नका, लग्न करू नका, करिअर करा. हम्म, बरोबर आहे. मग होतं काय, तुम्ही 20 ते 40 हा जो तुमचा रिप्रोडक्टिव्ह एज आहे, एकदा तो गॅप गेल्यानंतर तुम्हाला 44 वर्षावर आई व्हायचं असेल तर ते होणं शक्यच होत नाही. इट इज अन प्रॉब्लेम. बरोबर. सी, युअर बॉडी डोंट वेट फॉर आयडिओलॉजी. तर आता सध्या जे चाललंय फेमिनिझम आपल्या देशामध्ये त्याचे तर समाजावर दुष्परिणामच दिसत आहेत. तर तुमचं मत काय आहे याच्यावर? बघा, कायद्यामध्ये एक न्यायशास्त्रात टर्म आहे मेन्स रिया. मेन्स रिया नुसता तुम्ही कायदे केले तर प्रॉब्लेम होणार, कारण का माझ्या परसेप्शन बरोबर आहे. जसं की बस मधली आणि मेट्रो मधल्या गर्दीमध्ये, ट्रेन मध्ये गर्दीमध्ये अनुषंगाने टच झाला तर त्याच्यात काही क्रिमिनल इंटेन्शन नसतं. पण मला वाटतं की मला प्रॉब्लेम आहे. तर जितके फेमिनिस्ट लॉज आहेत, दे आर बेस्ड ऑन परसेप्शन, नॉट ऑन मेन्स रिया. परसेप्शन कॅन बी एनिथिंग हा, ऑफ ते एन असतंच ना. इंडिव्हिज्युअल. आता मी एक गोष्ट सांगतो. मला उंच मुली आवडतात का मग उंच बायका आवडतात, आणि कुणाला लहान उंचीच्या आवडतात, कुणाला मध्यम आवडतात, कुणाला सावळ्या आवडतात. हा प्रत्येकाचा चॉईस आहे. दॅट कॅनॉट बी परसेप्शन. बरोबर. आणि जितके माणसं आहेत आणि जितके पुरुष आहेत, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. आणि दुसरं एक फेमिनिस्ट लोकांचं कसं असतं की आमच्यावर सतत अन्याय झालाय, अन्याय होतोय, अन्याय होत राहिलेला आहे, हेच ते सारखं तुणतुणं वाजवत असतात. किंवा ते कधी मला असं त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह परसेप्शन कधी दिसलं नाही समाजाचं. मार्क्सची जी थिअरी आहे क्लास स्ट्रगल, त्याचाच तो त्यांनी वापर केलेला आहे. त्यांच्याकडे स्वतःची थिअरीच नाही आहे. कुठं कार्ल मार्क्स, कुठं वेबर, कुठं कुणाच्या. तिथं काही स्कॉलरशिप लेवल नाही, त्या थिअरीज वापरतात. आणि बरं, एकीकडे हे असं म्हणतात, पण एकीकडे जर फेमिनिस्ट लोकांचे शो जर तुम्ही ऐकलेत तर 70-80% त्यात शिव्या असतात, अभद्र भाषा असते, वाटेल ते बोलतात. आता एका सोशल मीडियाच्या अशाच एका कार्यक्रमामध्ये एका मुलीने सांगितलं आम्हाला पुरुषांची गरज नाही मुलांना जन्म द्यायला, कुत्र्याकडनं पण आम्ही मुलांना जन्म देऊ शकतो. म्हणजे एकीकडे तुम्ही अशा पद्धतीचं पुरुषांच्या भावना दुखवणारं विधानं करता आणि नंतर तुम्हीच ओरडता की आमच्यावर अन्याय झाला. त्याच्यानंतर एकीकडे म्हणतात की बायकांना युद्धात घेत नाहीत आणि एकीकडे म्हणतात की युद्ध हे काही बायकांचं काम नाही. म्हणजे नक्की काय? म्हणजे कुठेतरी एकतर हे गोंधळलेले आहेत किंवा हे समाजाला गोंधळवत आहेत, काय नक्की आहे काय? दोन्ही हातात त्यांना लाडू पाहिजे. त्यांच्या फेमिनिझमचा अर्थ की माझ्या हातात दोन्ही हातात लाडू असले पाहिजेत. आता मी तुम्हाला अमेरिकेतली गोष्ट आहे, ती तुम्हाला कुठं ओपन मीडियात मिळणार नाही. पण अमेरिकेतल्या लष्करातल्या एका माणसाने सांगितलं की त्यांच्या स्टँडर्ड कमांडो ट्रेनिंग कोर्स मध्ये 18 मैल चालायची क्रायटेरिया होती. किती? 18 मैल. 11 मैल. 18 मैल चालायची ते स्टँडर्ड अट होती. आता ती त्या कारण मुलींना तुम्हाला त्या कमांडो कोर्स मध्ये घ्यायचं म्हणून ती 5 मैलावर आलेली. अच्छा, अर्ध्यापेक्षा कमी झाली म्हणजे. हा, कारण काय, तुम्ही तिथं रिगर स्टँडर्ड मुलींवर टाकू शकत नाही. कारण स्त्री पुरुषाच्या बॉडी लेवल मध्ये फरक येतो. त्यामुळे तुम्ही ते करू शकत नाही. कारण तुम्हाला एकीकडं गणवेश तर घ्यायचा आहे, पण गणवेशाकरता जो रगडा आणि जी शिस्त आहे ती तुम्हाला करायची नाहीये. परवाच्या दिवशी एक पॅरा एसएफचा एक कमांडो आहे, त्याचं नाव पण फार प्रसिद्ध आहे, मी बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यांनी पण हे सांगितलं की जर महिला त्या लेवलचं जर काम करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही त्यांना घ्यायला पॅरा एसएफ मध्ये, पण त्या करू शकत नाहीत. आणि त्यावेळेला त्या लढाईच्या परिस्थितीत जी गरज असते ती जर गरज पूर्ण होत नसेल तर घेऊन तरी काय करणार?
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला जम्मू काश्मीर पोलीस मधल्या एका माणसानं सांगितलं हम्म, की जेव्हापासून कॅम्पमध्ये स्त्रियांना घेतलं हम्म, तेव्हापासून आमच्या कॅम्पची डिसिप्लिन तुटली का हम्म, आम्ही खुलेआम आमचे कपडे सुकवायला टाकू शकत नाही. हम्म, आणि ते हॅरसमेंटचा पार्ट होतो फर्स्ट. हम्म. नाही, हल्ली तर मजा अशी झालेली आहे की महिलांकडे हॅरेसमेंट असे शस्त्र दिलंय की तुम्ही हा चष्मा घातलाय याने पण आम्हाला हॅरेसमेंट झाली, म्हणजे त्याला काय अर्थच नाही. म्हणजे आता कॉर्पोरेटचं एक उदाहरण सांगतो. काल एका आमची मीटिंग चालू होती एका तज्ज्ञ वकिलांबरोबर. तर त्यांनी एक उदाहरण सांगितलं. त्यांच्याकडे केस आली होती. त्या बाईनी डेटा चोरला आणि नंतर डेटा चोरून नाही, जे तो डेटा मागत होते त्यांना धमकवलं आणि त्यांच्या विरुद्ध इनअप्रोप्रिएट सेक्शुअल हॅरेसमेंट आणि याची तक्रार करून त्यांची नाकतोंड दाबून टाकली. म्हणजे आता चोऱ्या पण तुम्हीच करणार आणि जो तुम्हाला चोरीबद्दल जाब विचारायला आलाय त्याचं पण तुम्ही हॅरेसमेंटच्या नावाखाली नाकतोंड दाबून टाकणार. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट अराजकतेकडे तुम्ही नेणार सगळं. आणि पूर्ण जबाबदारीने सांगतो. हम्म, विशाखा गाईडलाईन्स ही आली ती सुप्रीम कोर्टाची ज्युडिशियल ओव्हररीच होती. हम्म, राजस्थानमध्ये एक बनवारी देवीचं प्रकरण झालं जे त्या टाइमात कोर्टात प्रूव्ह झालं नव्हतं, पण त्याच्या बेसिसवर विशाखा गाईडलाईन्सची एक अनवॉन्टेड थिंग सुप्रीम कोर्टाने केली, त्याच्यावर पॉश आला. हे तर आहे. आणि पॉसचा पण किती दुरुपयोग होतो. 99% त्याचा दुरुपयोगच होतोय पॉसचा. आणि पॉसमध्ये पुरुषांसाठी काहीच नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पॉशची बॅकग्राऊंड आहे विशाखा गाईडलाईन्स. हम्म, विशाखा गाईडलाईन्सची गाईडलाईन्स आहे बनवारी देवीचा गँगरेप. बरोबर आहे. आता त्या गँगरेपची थिअरी ज्या टाइमात फर्स्ट विशाखा गाईडलाईन्स आली त्या टाइमात ट्रायल कोर्टात प्रूव्ह झाली नाही. हम्म, इव्हेंच्युअली ट्रायल कोर्ट आणि राजस्थान हायकोर्टनं बनवारी देवीच्या केसमध्ये सगळ्या अक्युजना सूट केलाय. कारण हम्म, कारण काय हायकोर्टानं सांगितलं भर गावात गँगरेप होऊ शकत नाही. तर त्याच्यावर फेमिनिस्टांनी काय सांगितलं, जाती सूचक निर्णय कोर्टानं दिला की उच्च जातीचे पुरुष हे करू शकत नाहीत. अरे तुम्ही लोकांनी निर्णय वाचले नाही, निर्णयात ही गोष्ट लिहिली नाही. निर्णयात ते सांगितलं की भरलेल्या गावच्या बाजारात अशी घटना होऊ शकत नाही, कारण 1000 लोक असतात तिथे. हम्म, हम्म. एका पहिला कोणी गडबड करायला गेलं तर 100 लोक तिथे येऊ शकतात. बरोबर. बनवारी देवीचा आरोप आहे की माझ्या बरोबर कांड कृत्य झालं ते हम्म, गावच्या बाहेर भरलेल्या बाजारात झालं. हम्म. अनिकेत साहेब सांगा, महाराष्ट्रात राजस्थानात युपीमध्ये जे गावचे बाजार भरतात ते एका बरोबर. टाईपचे असतात, गर्दी असते, त्याच्यामध्ये असा प्रकार होऊ शकतो काय? कॉमन सेन्स सांगा. बरोबर आहे. अरे सांगतो, महाराष्ट्रातल्या एका दूरच्या गावात मी गेलो होतो. कुठलीही माणसं मला ओळखत नव्हती. विदर्भातला हम्म, होता. हम्म, एका माणसानं माझ्या पाकिट चोरलं. अरे हम्म, 10 लोकांनी त्याला पकडून पडवलं तिथं. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी. आता हे जे बेसिकली फेमिनिझमचे जे दुष्परिणाम सध्याच्या आपल्या देशाच्या कल्चरमध्ये होत आहेत ते थांबवण्यासाठी काय करणार? हे घर संसार मोडतायत त्याच्यासाठी काय करणार? सगळ्यात पहिलं आणि ॲलिमनी आणि मेंटेनन्स आणि त्यातून होणारे पुरुषांचा छळ, फेक पॉस्कोज, काय म्हणजे फेमिनिझम कुठल्या कुठे वाटोळच करायला लागलाय देशात. सगळ्यात पहिलं घटनेमधलं 15(3) हे हम्म, काढलं गेलं पाहिजे. ते हम्म, सगळं रूट कॉज आहे. हम्म, सेकंड, हार्वर्ड आयव्ही लीगची जी सोशल जस्टिस वुमेन हम्म, आर ऑलवेज ऑपरेस या थिअरीना हम्म. अरबी समुद्रात, बंगालच्या खाडीत किंवा हिंद महासागरात फेकून द्या. त्या काही कामाच्या थिअरीज नाही. अ- समाजशास्त्रात वेबर मार्क्स यांना फेकून द्या, कारण सगळ्या त्या मूर्खतेच्या थिअरी आहेत. हम्म. आणि आणखीन एक काय झालंय की फेमिनिझम जसं जसं वाढतंय, घटस्फोट वाढतायत आणि मुलांवर दुष्परिणाम होत आहेत त्याचे. त्याचबरोबर फादर डॉटर रिलेशनशिप हे फेक पॉस्कोमुळे त्याचा परिणाम होतोय. मग सरकारचं एक तर त्याच्याकडे लक्ष नाहीये किंवा मतांवर डोळा आहे म्हणून ते काही करत नाहीये. पण त्यांनी शेवटी आपल्या सामान्य माणूस सरकारकडं भरडलाच जातोय. आपल्या सरकारकडे काही डाटा नाही, काही हम्म, अभ्यास नाही. 30 सारख्या लोकांचे फालतू स्टडी आहेत जे एक हम्म, आयडियोलॉजी ओरिएंटेड आहेत. हम्म, आपल्या सरकारकडे काही डाटाच नाही आहे कुठला. आपल्या ब- सरकारकडे डाटा कसा जातो मी हम्म, तुम्हाला गोष्ट सांगतो. एका पोलीस ठाण्यात हम्म, दिवसा 10 गुन्हे झाले, तर हम्म, 2 गुन्हे बायकांच्या विरुद्ध होते, 8 असे होते. असा एक डाटा जातो आणि त्याच्यावर एनसीआरपी डाटा करते, त्याच्यामध्ये काही अनालिसिस नसतो. हम्म. नाही, मग हे सगळं चिंताजनक आणि धोकादायकच चाललंय. तर तुम्हाला पूर्ण सिस्टम रिफॉर्म केल्याशिवाय याच्यात काही होणार नाही. हम्म. फेमिनिझम तर एक पार्ट आहे, बट यू ऑल्सो रिक्वायर कम्प्लीट ओव्हरऑल ऑफ सिस्टम. ओके.
मग त्यात कॉन्स्टिट्यूशन पण आली. कॉन्स्टिट्यूशन पण आली, लॉ पण आला, पॉलिटिकल सिस्टम पण आली आणि सोशल सायन्सेस पण आले. हम्म, 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 हम्म. आणखीन जसं आता अशा कुठल्या देश आहे ज्यांनी डिप्लोमॅटिकली फेमिनिझमला टॅकल केले? रशिया. ओके. त्या त्यांनी काय पद्धत अवलंबली रशियानी? रशियामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये फेमिनिस्ट थिअरीज, हम्म, पॅट्रियार्की, मेल हम्म, ऍडव्हान्टेज, टॉक्सिक मस्क्युलिटी, हे सगळ्या हम्म. गोष्टी काही शिकवल्या जातात. जात नाहीत. बिलकुल रशियातल्या युनिव्हर्सिटीत हे सगळे नॉनसेन्स शिकवले जात नाहीत. हम्म, आणि हम्म, सेकंड, पुतीननं बायकांना सांगितलं, तुम्हाला एका बरोबर पोट भरलं नाही तर तुम्हाला डायव्होर्स घेऊन दुसऱ्याकडे जावा, पण हम्म, फालतू स्टेशनामध्ये गर्दी करायची नाही. हम्म, हम्म. नाही तर 2017 मध्ये हम्म, डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा जो रशियात होता की ज्याच्यामध्ये अरेस्ट व्हायची, तो सुद्धा पुतीननं काढून टाकलेला आहे. हम्म, हम्म. नाही, हे डोमेस्टिक व्हायलन्स आणि हे सगळे कायदे मला पण आता असं वाटतं आपल्याकडे पण देशात इतकं त्याची वाटोळं केलेलं आहे की ते पण सगळे रद्दबाह्यच व्हावेत. आणि ते काय म्हणजे त्याच्यात युजलेस झालेले आहेत ते. त्याची रचनाच चुकीची आहे, अंमलबजावणी तर साथ चुकीची आहे. त्यामध्ये नुसते सामान्य जनता आणि निर्दोष लोकांची वाट लागते, बाकी काही होत नाही. आणि ज्या अरे लोकांना त्याच्यातून फायदा येते त्याच्याबद्दल काही बोलतच नाही. बरं, आणि मला एक गोष्ट आहे, हा बोला. भारताचा कायदा आणणारी इंदिरा जयसिंग हम्म, ही वकील होती, हे रेणुका चौधरी होता. हम्म, त्यांना ठाण्यात कसं काम होतं आणि मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात काम कसं होतं याचा एक क्षणाचा अनुभव आहे. हम्म, हम्म. नाही, पण इंदिरा जय आपल्याकडे एक म्हण हा आहे ना, हा उंटावर बसून शेळ्या हाकणं. तर हम्म, दिल्लीत बसून काही पण कायदे करा, एअर कंडिशन रूम मध्ये बसून हम्म, विदर्भातल्या लहान कोर्टात काय होतं किंवा राजस्थानातल्या लहान ठाण्यात काय होतं याचा अनुभव नसतो, तर अशा हम्म. गोष्टी होतच राहणार त्या. हो, मग इथं हो, हे ते खरंच आहे. आणि गेले आपण 70-72 वर्ष तेच बघतोय की जे जे कायदे बनवतात त्यांना काही माहिती नसतं. सामान्य जनतेचे प्रश्न काय होणार आहे, ते कायदे अंमलबजावणीच्या वेळेला दुष्परिणाम, आणि त्यामुळे सगळी जनता हैराण झालेली आहे. तुम्ही नॉर्मली फेमिनिझमचं कसं म्हणणं आहे की आम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स पाहिजे, आणि मागे आपली जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा तुम्ही तो मुद्दा, डबल इन्कम टॅक्स कसा फेमिनिझम प्रमोट केल्याने होईल वगैरे, हे जे सांगितलेलं ते एकदा आपल्या दर्शकांना सांगावं. गोष्ट अशी आहे की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर हम्म, जर्मनी सारख्या देशामध्ये 18 ते 45 ची एक पुरुषांची पिढी पूर्ण गेली. हम्म, तर कारखाने आणि दुकानं चालवायला मजूर तर पाहिजेत, लेबर तर पाहिजे, तर हम्म, बायकांची त्याच्यात आली. हम्म, बायकांची त्याच्यात आल्यानंतर हम्म, अमेरिकन कॅपिटलिझमला कन्झ्युमरिझम वाढवायचं होतं, कन्झ्युमरिझम वाढवायचं होतं आणि लोकांना पगार द्यायचे नव्हते, तर कसं करा, तर डबल इन्कम घ्या. हम्म. डबल इन्कम आलं तर डबल इन्कम टॅक्स येईल. जी ओके. वुमन एम्प्लॉयमेंट प्रमोट केली गेली, इट वॉज नॉट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, बट फॉर बेनिफिशियरी ऑफ द कॅपिटलिस्ट हू कॅन गेट चीप लेबर अँड हम्म, ऑल्सो द स्टेट विच कॅन हॅव डबल टॅक्स. ओके. पण आपल्याकडे सुद्धा बायका आधीपासून शेतात वगैरे काम करतच होते की. लोहाराची अरे बायको भरपूर. लोहाराला मदत करतच होती की. शेतकऱ्याची बायको माझी शेतकऱ्याला मदत गोष्ट करतच ऐका, होती की जेव्हापासून शेतात. मानवता आली ते वाटत आहे. काय म्हणला? जेव्हापासून जेव्हापासून मानवता आली हम्म, तेव्हापासून इकॉनॉमिक सिस्टम मध्ये बायका पार्टिसिपेट होतच आहेत. हम्म, फेमिनिझमनं उलटा नाही त्या गोष्टीचा प्रचार केला. कारण हम्म, काय, विदाऊट पार्टिसिपेशन कोण काही जिंकू शकत नाही. शेतीमध्ये, हम्म, जंगलामध्ये बायकांच्या शिवाय अर्धी कामं होणार नाहीत. हम्म. बरोबर आहे. आणि आता आता पुन्हा जर आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स जरी आपण वळलो, तरी तसं बघायला गेलं तर काही फार फरक पडलाय असंही काही दिसत नाही. साहेब, गोष्ट अशी आहे की फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या नावावर हम्म, तुम्हाला काही लोकांची कारखाने चालत आहेत हम्म, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. वायडर इफेक्ट कधी स्टडी थोडंच होत आहेत. हम्म, हम्म, आज जर्मनीमध्ये स्थिती काय माहित आहे? हम्म, नवरा बायको म्हणजे हम्म, एक लिव्हिंग कपल राहते, पण हम्म, ते स्वतःच्या घराचं भाडं सुद्धा देऊ शकत नाही. हम्म, कारण काय हम्म, आहे, वेजीस ऑफ डिफरन्स. पण तेच हम्म, तुम्ही या 1918 ते 13 मधल्या बवेरियामध्ये हम्म, लुडविक तीनचा ख्रिश्चन धर्माने रेरम नोवारम होता, त्याच्यामध्ये एका माणसाच्या पगारात नवरा बायको हम्म, आणि 2 मुलं सुद्धा चालायची. हम्म, हम्म.
हो, आपल्याकडे पण जर आपण 70चा आधीचा काळ बघितला, एक माणूस कमवणारा असायचा आणि 7-8 जणांचं कुटुंब चालायचं. हा, आज कारण आज गोष्ट आपल्याकडे तीच परिस्थिती झालेली आहे. म्हणजे हा जो प्रकार करून बरं, पूर्वी नातेवाईकांचं येणं-जाणं होतं. ती पूर्ण आपली सिस्टीम कोलॅप्स झाली. आज कोणी कोणाकडे जात नाही. गोष्ट अशी आहे की जितके जास्त लोक येतील तितके हं, लेबर व वेजेस डिप्रेस होतील. हा हं, सरळ इकॉनॉमिक्सचा नियम आहे. हं, हं, हं. आणि बरं काही लोकांचं असं म्हणणं आहे की फिमेल्स आर इक्वली कॉम्पिटंट इन वर्किंग. पण मी जेव्हा काही तज्ज्ञांशी बोलतो, एस्पेशली जे मोठे कारखाने वगैरे चालवतात, त्यांचं असं म्हणणं आहे इट इज 30% लेसर दॅन मेल वर्कर. ह्याच्यामध्ये खरं काय तथ्य काय आहे? काय गोष्ट अशी आहे की आयडिओलॉजिकल हम्म, काही इम्पिरिकल डाटा नाही आहे. इट इज आयडिओलॉजिकल फ्रेमिंग. बरं. आणखीन एक माझ्या असं लक्षात आलं काही लोकांशी बोलताना की महिला कामगारांचं असं असतं की ज्या वेळेला खरंच गरज असते कंपनीला, त्यावेळेला त्यांचे पर्सनल एक्सक्युजेस असतात आणि इतर वेळेला त्यांना सगळे हक्क हवे असतात. म्हणजे हक्क सगळे पाहिजेत पण जबाबदारी नको, अशा प्रकारचं ही एक वर्कफोर्स तयार झाली आहे आणि त्याच्या मागे फेमिनिझम जबाबदार आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? फेमिनिझम तर बऱ्याच गोष्टीला जिम्मेदार आहेत. फेमिनिझम मुळे काय आहे की कुणाला जबाबदारी नको, हक्क तेवढा हवेत. हम्म, फेमिनिझमचा अर्थच काय, मला हक्क हवेत पण मला जबाबदारी नको. आय वॉन्ट ऑल राईट्स बट आय डोंट वॉन्ट टू हॅव ड्युटी. आजच्या तारखेला या आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्र आणि पंजाब ही हम्म, दोन भारतात अशी राज्य आहेत जिथं फिमेल पार्टिसिपेशन इन वर्कफोर्स इज बेटर देन युपी बिहार. पण हम्म, त्याला कारण फेमिनिझम नाहीये, त्याला कारण इंग्रजांचं राज्य आहे. हम्म, इंग्रजांच्या राज्यात त्यांना पाहिजे होते सैनिक. हम्म, कारण इंग्रजांची कधी अफगाणिस्तान कधी बर्मा युद्ध चालायची, तर हम्म. त्यांची भरती महाराष्ट्र पंजाब सारख्या 2-4 राज्यातच होती इंग्रजांची. त्यामुळे ती पोरं जेव्हा रणांगणात गेली तर मागं पोस्ट ऑफिस बँका चालवायला कोणतं पाहिजे, तर त्याच्यामुळे बायका वर्कफोर्स मध्ये आल्या. महाराष्ट्र पंजाबमध्ये बेटर फिमेल पार्टिसिपेशन इन वर्कफोर्स इज बिकॉज ऑफ कॉलोनियल पॉलिसीज ऑफ रिक्रुटिंग बॉईज फॉर द आर्मी. बरं. त्याच्यात मग फेमिनिझमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. ओके, मग केरळमध्ये का बायकांची संख्या जास्त आहे किंवा त्या जास्त दिसतात कामामध्ये? केरळमध्ये काय झालं, 1960 नंतर पुरुष सगळे गल्फमध्ये गेले हम्म, फॉर डुईंग ऑल लेबर जॉब्स. हम्म. त्याच्यामुळे जी रिक्तता आली ती बायकांनी भरली. अच्छा. बरं. केरळमध्ये कसं झालं, एक हम्म, केरळमधला 12वी पास मुलगा म्हणतोय मी पोस्टात क्लर्कचं काम करत नाही, मी जाऊन फिटरचं किंवा लिडरचं काम गल्फमध्ये करेल, मला पासपोर्ट पैसा मिळतो. हम्म, आता हम्म, तो पोरगा 12वी पास केरळ मधला गल्फमध्ये गेल्यावर काय होणार, जी जागा हम्म, खोली होणार ती बहिस्त भरणार ना. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. अच्छा, लिसा नावाची प्रसिद्ध चिकित्सक आहेत. त्यांचं थोडं मला थोडं जर आपल्या दर्शकांना सांगा, त्यांचं काय मत आहे एकंदरीत फेमिनिझम? कशाचं? लिसा मार्टिन अँड त्या सगळ्या फेमिनिझम. ज्या फेमिनिस्ट थिअरीज आहेत त्या सगळ्या एकच गोष्टी आहेत. एक सोनं 100 अलंकारासारखं आहे. एकच थिअरी आहे, त्याला वेगवेगळ्या अलंकारामध्ये कास्ट केलं गेलंय, अलग अलग साच्यात आणल्यात, पण मटेरियल एकच आहे, दॅट इज गोल्ड. तर आणि फेमिनिझमच्या काही नव्या थिअरीज नाही आहेत. हम्म, हम्म, हम्म. जे काही आहे ते वन अँड सेम आहे. बरं, हे जे आता फेमिनिझम आहे हे आपल्या देशामध्ये आटोक्यात येईल का? प्रत्येक विचारधारा एका टायमानंतर खतमच होती. हम्म, कुठलीही विचारधारा अनंत राहत नाही. तर हम्म. फेमिनिझमला कधी ना कधी अंत येईलच. बर. आता मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला अगदी सांगतो. महाराष्ट्रामध्ये फेमिनिस्ट म्हणतात सेन्सिटिव्हिटी टू अवर वुमन्स इज बेटर इन महाराष्ट्र बिकॉज ऑफ अस. नाही तर शिवाजी महाराज ची शिकवण नाही महाराष्ट्रात कारणीभूत. नाही, इफ नाही, पीपल बरोबर. आर मोर रिस्पेक्टफुल टू अवर वुमन हम्म, एव्हरेज. हम्म, मी तुम्हाला बंगाली बिहारच्या मुलींच्या सांगतो, इफ मेन आर मोर रिस्पेक्टफुल टुवर्ड वुमेन इन महाराष्ट्र, इट इज हम्म. नॉट बिकॉज ऑफ फेमिनिझम, इट इज बिकॉज ऑफ ग्रेट छत्रपती शिवाजी. बरोबर त्याच्यानंतर आहे. बालाजी बाजीराव पेशवे. हम्म, कारण त्यांनी काय सांगितलं, पर स्त्रीला हात लावू नका. हम्म. तर बरोबर आहे. तुम्ही तर महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या ऐतिहासिक फिगर. हम्म. मला आणखीन एक, आता आता तुम्ही या दोन थोर पुरुषांचं नाव घेतलंय, मग ह्या फेमिनिस्ट गल्फ कंट्रीज, अरब कंट्रीज ह्यांच्यामध्ये जे फेमिनिझम, बायकांचे जे प्रश्न आहेत किंवा सिरिया वगैरे, अफगाण, ह्यांच्याबद्दल का नाही बोलत? हे भारतावर सारखे टोपाका टाकतात.
कारण गोष्ट अशी आहे की ते जे त्यांचे बोलवते धनी आहेत त्यांच्या हिशोबानं चालणार ना ते. हम्म. फेमिनिझमचे बोलवते धनी तर कुणी बाहेर बसलेले असतात. ते सांगतात तसं ते करतात. फेमिनिझमना स्वतःच काही विचार नाहीत. ओके. आता अशा याच्यामध्ये ज्या आता आपल्याकडे आपल्या देशात साधारण 16, 17, 18 वर्षाच्या वगैरे मुली आहेत, त्यांनी ह्या फेमिनिझम प्रश्न किंवा या फेमिनिझम ऍस्पेक्टकडे कसं बघावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी स्वतः गोष्ट अशी आहे की निरपेक्षपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करावा. हम्म. आयडिओलॉजिकल चष्म्यातनं करू नये. हम्म. दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल. नाही मग तुम्हाला म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर बघायला गेलं तर मग आता सगळ्या बायकांनी हे जे लोकल ट्रान्सपोर्टमध्ये फ्री बस आणि हे सगळं रिजेक्ट केलं पाहिजे असं नाही, एकंदरीत गोष्ट बघायला अशी आहे लागेल. की एक एक दिवशी काय होईल मालूम आहे. पूर्ण सिस्टम कोलमाडून पडेल. हम्म. गोष्ट कशी आहे की तुम्ही हम्म. कर्नाटकात आज गोष्ट काय आहे की त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट बस कंपन्यांना पगार द्यायला पैसे नाही आहेत. आता हम्म. 12% 14% भाडेवाढ करणार. तुम्ही हम्म. एका सेगमेंटवर किती भाडेवाढ करत जाणार? नाही पण ज्याच्यावर भाडेवर होते तो सेगमेंट पण काय बोलतच नाही ना. अरे भाऊ आज काय आज बोलणार नाही उद्या बोलणार नाही पण तो हळूहळू दुसरे मार्ग पकडल्यावर तुमची सिस्टीमच कोलमाडून पडेल. दिल्लीमध्ये एकेकाळी ब्ल्यू लाईन ट्रान्सपोर्ट होती. हम्म. लोक ब्ल्यू लाईन मधनं बाहेर पडल्यानंतर सरकारला स्वतःची बस ट्रान्सपोर्टेशन आणावी लागली ना. हम्म. कारण काय तो मनुष्य बोलत नाही पण तो कुठे शेअर ऑटो रिक्षामध्ये जाईल, तो मोटरसायकल जास्त घेईल किंवा तो ट्रेनवर तुटून पडेल. पण हळूहळू तुमची स्टेट ट्रान्सपोर्ट कोलॅप्सच होणार आहे. ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे अर्धी बस रिझर्वड आणि अर्धा तिकीट किंवा फ्री बस हे काय फार काळ चालणार नाही. कारण गोष्ट कशी आहे तुमच्याकडे टायर ट्यूब बदलायलाच पैसे राहणार नाही तर काय करणार? कारण फक्त कुठल्या मंत्र्याच्या प्रवचनानं की आम्ही 50% सूट देऊ, इट इज एम्पॉवरमेंट न टायर ट्यूब तर येत नाहीत ना. टायर ट्यूबला तर हार्ड कॅश पैसेच द्यावीच लागतात लागते. बरोबर. नाही आता एम्पॉवरमेंट हा प्रश्न आला. आता एम्पॉवरमेंट तुमच्या अर्थाने काय? व्हॉट इज एम्पॉवरमेंट? इझी ऍक्सेस टू एज्युकेशन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी हे एम्पॉवरमेंट आहे. बर. मग आणि ते आपल्याकडे बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटी आहे ना शिक्षणाला वगैरे. पण गोष्ट कशी आहे की तुमच्याकडे आज बिना कॅपिटेशन फी तुम्हाला शिक्षण नाही, कोचिंग माफी आहे. सो ऍक्सेस टू बेसिक एज्युकेशनच तुमचा मॉडेलच फेल झालेला आहे. हम्म. नाही बरोबर आहे. त्यांचं बऱ्यापैकी फेल झालंय. आता नॉर्मली काय होतं आता हे हल्ली फादर डॉटर रिलेशनशिप आहे ह्याचा आता तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही फेक केसेस आणि याच्यातनं गेलेलात. या मॅट्रिमोनीमध्ये जेव्हा होतात त्या याच्यामध्ये लहान मुलींवर वरनं जेव्हा वडिलांवर पॉस्को वगैरे टाकला जातो त्याचे दुष्परिणाम काय होतात त्या मुलीच्या मनावर हे जरा दर्शकांना सांगा. भारतात याचा कुणी स्टडी केला नाही पण अमेरिकेमध्ये हार्लेम म्हणून एक काही वस्ती आहे. हम्म. त्याच्यामध्ये 1970 मध्ये अमेरिकन सरकारने स्टडी केला होता आणि हम्म. कुणी पण हार्लेम डॉटर डॅड स्टडी रिपोर्ट म्हणून नेटवर सर्च करू शकतो. त्याच्यानुसार ज्या घरांमध्ये बाप नाही तिथल्या मुली टीन मध्ये प्रेग्नंट झाल्या किंवा त्याच लैंगिक अत्याचाराचा बळी पडल्या अँड दे फेल्ड बॅक इन एज्युकेशन अँड जॉब्स. अच्छा. म्हणजे तो पूर्ण त्यांच्या सोशल इकॉनॉमिकल स्ट्रक्चरवर तो एक हा फारच घातक परिणाम की झाला त्यांचा. फेमिनिस्ट म्हणतात आम्हाला डॉटर्स पाहिजेत पण हम्म. बाप नसेल ना तर डॉटर्स ग्रो होऊ शकणार नाहीत. कारण अगदी. मुलीमध्ये डिसिप्लिन हार्डवर्क या सगळ्या गुण देणारा काम असतो बाप. बाप राहिला नाही ना तर नाही. तुम्हाला दोन उदाहरण देतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या टॉपच्या बायका. एक आहे इंद्रा नोई हु वॉज सीईओ पेप्सिको. तिचा बाप हा मद्रासमध्ये राहणारा होता आणि तो तिच्या अभ्यासाकडे काठी फडी छडी घेऊन उभा राहायचा अभ्यास कर कर. हम्म. आणि मग कुठली व्यवधानं लाईक गोइंग टू बॉल डान्स आणि काही टॉलरेट होणार नाहीत. ही बापाची डिसिप्लिन होती. दुसरी क्रप थायसनची एक सीईओ होती मार्टिना मेर्स जर्मनीची. मार्टिना मेर्सचा बाप सुद्धा एक स्ट्रिक्ट डिसिप्लिन न उभा राहायचा. हम्म. म्हणजे तर दोन्ही थोडक्यात काय इव्हन आपल्याकडे वडिलांचा जो रोल आहे डिसिप्लिन आणि प्रॉपर कॉर्डिनेशन किंवा प्रॉपर ओव्हरऑल सिस्टीम मॅनेजमेंट घराची हम्म. हाच कुठल्याही व्यक्तीच्या यशाला सर्वात महत्वाचं कारण आहे. मग तुम्ही जर पण फॅमिलीमधनं बापालाच बाहेर काढलं तर फॅमिली कोलॅप्स होणारच आहे.
माझी गोष्ट आहे की मुलीची जी बिल्डिंग एज असतो हम्म, त्याच्यामध्ये मुलगी चुकीचे चॉईस करते जर बाप नसेल तर, हम्म, चुकीच्या माणसाबरोबर जाती तिच्या समोर बापाचं उदाहरण नसेल तर. हे अमेरिका आणि पश्चिमेमधलं संशोधन आहे, पण हम्म, फेमिनिस्टांनी ते दबवलेलं आहे. हम्म, हम्म, इनफॅक्ट एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर्मनीमधल्या मला एका व्यक्तीनं सांगितलं, हम्म, की एक आई सिंगल आई होती. नॉर्मली हम्म, मुली लवकर बोलायला लागतात. हम्म, पण घरात बाप बोलायला नसेल तर मुलीचा लवकर बोलत नाहीत. कारण हम्म, मुली बोलतात कुणाला पहिला शब्द बापाबरोबर खेळून मिसळून. हम्म, हम्म, हम्म. आणि सो फॉर इफ बोला. सो इफ यू वॉन्ट daughters to prosper, it is हम्म, not impossible without father. ओके. In a fatherless society, a daughters cannot thrive and prosper. हम्म, हम्म. आणि मग आता आणखीन एक फेमिनिस्ट लोकांनी काय टुमणं वाढवलंय, सिंगल मदर म्हणजे काहीतरी भूषण असं एक दाखवलंय. आता त्या सगळ्या सिंगल मदर या किती सक्सेसफुल असतात? मी तुम्हाला ते काय सांगितलं, हार्लेमचा आणि युरोपात असं स्टडी आहे की जितक्या टॉपच्या सीईओ हम्म. वुमन झाल्यात त्या सगळ्या फादर असणाऱ्या फॅमिलीतले आहेत. कुणीही सिंगल मदरची मुलगी एक सुद्धा नाहीये. अच्छा, हे हे म्हणजे एक विशेष आहे म्हणजे यांच्या एक इंदिरा गांधी घ्या ना, हम्म, इंदिरा गांधी घ्या. इंदिरा गांधी कोण होती? इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर का झाली? बाप नेहरू होता. हो, बरोबर आहे. अगदी सत्य आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता पुढे जसं आपण जातो, मग आता येणाऱ्या 20 वर्षामध्ये तुम्ही काय बघता हिंदुस्थानाचं चित्र? माझ्या मते हिंदुस्थानामध्ये फेमिनिझम पीकला जाणार आहे हम्म, आणि पीकला जाणाऱ्यानंतर पुरुषांची वाट लागणार आहे. हम्म, आणि त्याच्यानंतर जो विद्रोह उपद्रव होईल, हम्म, त्याच्यानंतर जो रिक्रिएशन होईल, तो आपण बघायचा आहे. तो आज होतोय की 20 वर्षानंतर होतोय बघायचं आहे. पण फेमिनिझमचे अत्याचार, फेमिनिझमचे गुन्हे वाढतच जाणार आहेत. हम्म, हम्म. या विषयाकडे मग सरकारनी आणि सामाजिक संस्थांनी खास लक्ष द्यावं, जेणेकरून सामान्य माणसाचं आयुष्य काहीतरी बरं होईल किंवा आणखीन तरी अनिकेत निदान भाऊ, ढासळणार नाही. मी मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक आवाहन करू शकतो. हो, हो, कराच. माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकार सुद्धा कायद्यात बदल करू शकतं. तर हम्म, तुम्ही 85-86 जे हम्म, नव्या बीएनएस मध्ये कायदे आहेत ते हम्म, जेंडर न्यूट्रल करा ना. महाराष्ट्र सरकार स्वतःच्या पॉवरमध्ये 498 जे 84-85 बीएनएस आहे हम्म, तो जेंडर न्यूट्रल करू दे. पॉश ऍक्ट महाराष्ट्र सरकार स्वतः अमेंड करू शकते केंद्र सरकारच्या परमिशन. तर डीबी पॉश ऍक्ट आणि 84-85 हे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, खास करून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांना, की तुम्ही महाराष्ट्रात कायदे चेंज करा ना, जेंडर न्यूट्रल करा ना. तुम्हाला केंद्रावर एक्झॅक्टली. अवलंबून राहायची जरूर नाही आहे. घटनेनुसार राज्य सरकार करू शकतं. तर माझी महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातल्या पुढाऱ्याने, की तुम्ही कायदे महाराष्ट्रात तरी जेंडर न्यूट्रल करा. नाही, अगदी अगदी. आणि हे व्हायला पाहिजे, नाहीतर आता आपण आपण पुढचं तुम्हाला आयुष्य फार दुसरी गोष्ट भयानक आहे. करतो. एका पुरुषाने टीसीएस मधल्या आत्महत्या केली आणि हम्म, त्याच्यात ही वॉज विक्टिम ऑफ हॅरासमेंट बाय वुमन. हम्म. पुण्यातलंच एक प्रकरण आहे ना. आहे. आता त्याला आपण श्रद्धांजली देत ही मागणी करूया, की महाराष्ट्रामध्ये तुम्ही पॉश डीबी हे ऍक्ट जेंडर न्यूट्रल करा. हो. आणि 498 सुद्धा हल्ली तर आपण बघतो सगळ्या फेकच आहेत. त्याच्यानंतर पण इन्व्हॉल्वमेंट ऑफ त्याचा पॉस्को इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट, ते पण. पण मी तुम्हाला काय सांगतो, 498 झाली आहे 84-85 ह्याच्यामध्ये बीएनएस मध्ये, हम्म. त्यालाच तुम्ही हे करा ना, हो, जेंडर न्यूट्रल करा. अगदी अगदी. जनरल न्यूट्रल लॉ शिवाय आता पर्याय दिसत नाहीये काही. पण जेंडर न्यूट्रल न्याय लॉ काय नाहीये. तुम्हाला ज्युडिशरी मधलं ट्रेनिंग सुद्धा चेंज करावं लागणार, कारण त्याच्यामध्ये फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स, रिझनेबल वुमन थिअरी, वुमन ऍज ऑलवेज ए विक्टिम, ही ट्रेनिंग सुद्धा बंद व्हायला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे वेस्टर्न फेमिनिझमचं भूत जे आपण आपल्या डोक्यावर बसवून ठेवलंय, त्यांनी हम्म. सत्यानाश होईल, ते उतरवून टाका लवकर. नाही, ते तर केलं पाहिजे. आणि माझी गोष्ट अशी आहे की पोरांना मी काय सांगतो, माझी महाराष्ट्रातल्या मुलांना आहे काय, की तुमच्या बायकोनं डायव्होर्स टाकला, हम्म. तर हिंदू मॅरेज ऍक्ट 26 मध्ये तुम्ही कस्टडी का क्लेम करत नाही? पोरं सगळ्यात चूक काय करतात, डायव्होर्स आल्यावर सेटलमेंटला जातात. अरे तुमचं मूल असेल तर मुलाची कस्टडी, अरे मुलगी असेल तुमची तरी तो तुमचंच रक्त आहे ना, त्याची कस्टडी क्लेम करा ना. नाही, पण आता बरं झालं तुम्ही हा विषय घेतलात. काही आपल्या दर्शकांनाही हाच असेल. बऱ्याचदा वकील काय सांगतात,
की मुलीची कस्टडी बापाला मिळणार नाही. हा एक असं काही महत्वाचा मुद्दा आणि माझ्या समोर कित्येक वकिलांनी, कित्येक त्यांच्या आशिलानं हे सांगितलंय. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलंय की मदर इज द राईट गार्डियन, दॅट इज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कोर्ट. कोर्टाला असं वाटतं की आईच ही मुलाचं संगोपन नीट करू शकते बापापेक्षा. पण तुम्ही HMH 26 मध्ये ते लिहिलेलं आहे का? जो संसदेनं कायदा केला HMH 26 त्याच्यामध्ये चाइल्ड लिहिलेलं आहे. चाइल्ड मे इन्क्लूड मेल अँड फिमेल. सो द वेलफेअर ऑफ द चाइल्ड हॅज टू बी कन्सिडर्ड बाय द कोर्ट. मदर इज द नॅचरल गार्डियन किंवा बेस्ट कस्टोडियन हा थिअरीला काही कायद्याचा आधार नाही आहे. कारण HMH 26 गार्डियन अँड वॉर्ड ऍक्ट हे जेंडर न्यूट्रल कायदे आहेत. दे आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. तुम्ही कोर्टाला आठवण करा, यू सी व्हॉट इज द वेलफेअर ऑफ द चाइल्ड. बाय डिफॉल्ट कस्टडी तुम्ही चॅलेंज करा. जोपर्यंत लाखो मुलं कोर्टात चॅलेंज करणार नाही तोपर्यंत हे किवंडे लोक सुधारणार नाहीत. नाही आता जनरली काय होतं कोर्टामध्ये सुद्धा आता मला तर भरपूर पीडित भेटतात, म्हणजे रोज माझे 12-15 पीडितांची बोलणं होतच असतं. कोर्टामध्ये पहिलं गेलं की जजचं पण हेच असतं, सेटलमेंट अमाऊंट तुमची काय आहे. वकील पण हे म्हणतात कटकट नको, सेटलमेंट काय आहे. आणि प्रत्येक जण फिरून फिरून पुरुषाला हात सल्ले देतो की पैसे दे आणि तू डोक्याची कटकट घालव. त्यामुळे काय झालेलं आहे की सगळ्यांचा कल तिथे असतो. त्यामुळे एका बाईला जर 1 कोटी मिळाले तर दुसरी बाई म्हणते मला 1.5 पाहिजेत, 1.5 वाली म्हणते मला 1.5 जर एकीला मिळाले, तिसरी म्हणते मला 2 पाहिजेत. यामुळे हे सगळे प्रॉब्लेम वाढतच चालले. मी दिल्लीमध्ये एक गोष्ट केली. मी माणसाचं नाव घेत नाही. त्याच्या त्याच्या बायकोनं 15 केस केल्या. फक्त आम्ही GWA केसमध्ये त्याची एकुलती एक मुलगी होती. मुलीची केअर बायको नीट करत नाही या गोष्टीवर कोर्टाकडनं डिसिजन घेतलाय 5 days द डॉटर वुड बी विथ द फादर. आणि कधी आपल्या सेशन्सवर त्या मुलाला आणू. दिल्लीचा पंजाबी मुलगा आहे. आज त्याच्या सगळ्या केसेस बंद झाल्या नाहीत. 125 DV सगळं चालू आहे. पण गोष्ट अशी की 5 दिवस मुलीची कस्टडी बापाकडे आल्यानंतर जो सायकोलॉजिकल चेंज आहे. आज बाप मला काय सांगतो, केस चालू देत ना, वकील काय 1000 रुपये 2000 रुपये तारखेचे घेणार ना. पण माझ्या मुलाचं भविष्य तर बिघडलेलं नाही ना. तुम्ही ह्या अँगलनं केस लढा ना, फेमिनिझम आपोआप कोलॅप्स होईल. बरोबर. आता आपण GWA कडे येऊ. तर दर्शकांना GWA म्हणजे काय ते सांगा आणि मुलांची कस्टडी GWA प्रमाणे कशी मिळते ते सांगा. GWA 1890 मध्ये इंग्रजांनी आणलेला कायदा आहे. त्याचा अर्थ आहे गार्डियन अँड वॉर्ड्स ऍक्ट. त्याच्यानुसार कुठलाही पालक, मग तो आई असू दे किंवा बाप असू दे, कस्टडी मुलाची किंवा मुलीची घेऊ शकतो. लॉ जेंडर न्यूट्रल आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला मूल जिथं राहतात तिथल्या कोर्टात केस करावी लागते आणि युजली ती तुम्हाला फॅमिली कोर्टात करावी लागते. 7, 12 आणि 25 त्याची सेक्शन्स आहेत. पण तुम्ही चूक काय करता, EWA पिटिशन टाकताना बायकोने तुमच्याशी आणि तुमच्या आई वडिलांशी तुमच्या घरात जे चूक केली ते नमूद करता. ते कधी करू नका. तिचं बिहेवियर आणि तिची ऍटिट्यूड ही मुलाला हार्मफुल कशी आहे आणि माझ्याकडे मूल कसं ग्रो होऊ शकतं हे स्ट्रेस करा. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं कारण मी ज्या पंजाबी मुलाची केस देतोय त्याची मुलगी जेव्हा त्याच्या बायकोकडे होती तेव्हा ती 4-4 महिने 3-3 महिने कंटिन्युअस आजारी असायची. बापाकडे आणि आजीकडे मुलगी होती तेव्हा तिला आजार पण नव्हतं. त्याच गोष्टीवर आम्ही 5 दिवसाची कस्टडी घेतली. आम्ही GWA ची पिटिशन लिहिली. ती 140 पानांची पिटिशन होती. पण एक शब्द, एक अक्षर सुद्धा आम्ही बायको विरुद्ध लिहिलं नाही. आम्ही सांगितलं की बापाकडे आणि आजीकडे असताना मुलगी ही अचीव्ह करत होती. आता तिथे गेल्यानंतर मुलीचा परफॉर्मन्स 0 आहे. अच्छा. आणखीन मला एक सांगा, हा पॉइंट घेता येईल का? कारण ज्या बायका स्वतःच्या नवऱ्याच्या विरुद्ध फेक केसेस लावतात त्या अशा बाईकडे मुलाचं भरण पोषण कसं व्यवस्थित होईल? आणि मी तर म्हणतो त्यामध्ये जर मुलगी असेल तर मुलीचं आयुष्य बर्बाद आहे. कारण जी बाई फेक केसेस करते ती आपल्या मुलीला इंडिपेंडेंट करत नाही. शी मेक हर इंड्यूस इन टू क्रिमिनल ऍटमॉस्फिअर. एक्झॅक्टली. If the woman who has a custody of daughter and indulges in fake case, she is doing greatest harm to her daughter. She is not making her a good human being, but rather inducing criminal tendencies in impressionable minds. बर. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात जायच्या आधी आपल्या दर्शकांना जगातल्या विचारवंतांचं फेमिनिझम बद्दलचं मत काय आहे हे जरा तुम्ही सांगा.
फेमिनिझम बद्दल विचारवंत जे काय आहेत ते मीडियामध्ये सगळीकडे पश्चिमेच्या जगामध्ये सेन्सरशिप मध्ये कमी आहेत. पण पीटर जॉर्डन आणि जे एलॉन मस्क सारखे नवी जनरेशन आलेत त्याच्यामुळे फेमिनिझमला डाऊनसाइड बाहेर आलाय लागलेत. एलॉन मस्कनं ट्विटर घ्यायच्या अगोदर पुरुषांची किंवा फेमिनिझमचं काउंटर मत कधी मीडियामध्ये येत नव्हतं. तुम्ही एलॉन मस्कचे आभार माना की ते फेमिनिझमचं काउंटर सगळं बाहेर यायला लागलं. पीटर जॉर्डन आहे. बरं, एलन मस्क तर सगळ्यांना माहिती आहे. पीटर जॉर्डन बद्दल थोडं सांगा. पीटर जॉर्डननं फेमिनिझमची सगळी मूर्खता केलेली आहे. लोकांनी युट्यूब आणि इंटरनेटवर सर्च करावं. AI आहे, इंग्लिश ते मराठी येऊ शकतं. आरामात पीटर जॉर्डन बघावं लोकांना. बर, ठीक आहे. मग आता राहिला प्रश्न एकंदरीत जे काही वर्तुळ आहे, या वर्तुळाला छेद देण्याची सुरुवात मला असं वाटतं प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक बापाने स्वतःपासून केली पाहिजे. मुलींवर संस्कार त्याच्याबरोबर मोठी जबाबदारी तुमची आई आणि बहिणीची आहे की ज्यांनी फेमिनिझम विरुद्ध लढाई केली पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एक बॅरॅक आहे, त्याचं नाव आहे नन सास बॅरॅक. बर, म्हणजे काय त्याचा अर्थ काय? आणि सासूंना डांबलेलं 304 बी डावरीचे एक सेल आहे तिहार जेलमध्ये अजून सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये मला जेलमधला एक ऑफिसर सांगत होता की इंग्रजांच्या 150 वर्षांत जितक्या बायका तुरुंगात गेल्या नाहीत तितक्या या 498 आणि 300B मध्ये गेल्यात. म्हणजे कुठली फेमिनिझम, कुठली विमन एम्पॉवरमेंट सांगा ना. हो हो. गुलाम असणाऱ्या इंग्रजांच्या राज्यात जितक्या बायका तुरुंगात गेल्या नाहीत तितक्या मुली आणि बायका तुरुंगात गेल्या त्या फेमिनिस्ट लॉ मध्ये. अच्छा अच्छा. म्हणजे कुठली वुमन एम्पॉवरमेंट, कुठली इक्वालिटी नाही. आता हे 498 आणि DB हे जे फेमिनिस्ट लॉज आहेत यांच्यामुळे तर बायकांवर पण होतातच की अन्याय. शेवटी मुलाची आई, मुलाची बहीण ही लागतीच आहे की कामाला. म्हणजे तुम्ही जी आयडियोलॉजी सपोर्ट करताय ती सत्यानाश करते सगळं. अनिकेत भाऊ, तुम्ही येरवडा आणि महाराष्ट्रातल्या जेलमध्ये जावा तिथं नन सासू बॅरक आहेत. दिल्लीमध्ये, युपी मध्ये काय, महाराष्ट्रातल्या तुरुंगात नन सासू बॅरक आहेत ना. लोक तिला कशाला विसरतात. बरोबर, जितकं इंग्रजांनी बायकांना तुरुंगात टाकलं नाही तितकंच आमच्या फेमिनिस्ट लॉनं टाकलेलं आहे. बरोबर बरोबर. नाही, हे ऍक्च्युली तुम्ही जे बोललात ना, हे सासू बॅरॅक्स वगैरे, हे लोकांना एवढं माहित नाहीये. ते तसंच आहे की जे फेमिनिस्टांच्या विरुद्ध आहे किंवा जे फेमिनिस्टांना उघडं करतं हे बरोबर दाबलं जातं किंवा ते पुढे येऊ दिलं जात नाही. आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो, फेमिनिझमला अमेरिकेनं प्रोपेल केलं. कारण काय, रोमन कॅथॉलिक चर्च आणि रोरम नेवारमचा बोलबाला युरोपात होऊ नये, कारण आपली हुकूमत येणार नाही, आपलं राज्य तुटेल. तुम्ही एकदा चीन बाटली बाहेर काढला तर अमेरिकेला स्वतः खाऊन गेला ना. हो, नाही, अमेरिकेत पण फेक केसेसचं प्रमाण भरपूर आहे. अमेरिका काय जगात प्रत्येकाकडे आहे, कारण जिथं फेमिनिझम गेलं तिथं लॅक ऑफ डिसिप्लिन आणि सगळ्या गोष्टी. फेमिनिझम इज बेसिकली अनार्की. फेमिनिझम इज नॉट जस्टिस, इट इज नॉट सोशल रिफॉर्म, इट इज नॉट इक्वालिटी. फेमिनिझम इज अनार्की. फेमिनिझमचा अर्थ अराजकता. बरोबर. जर तुम्ही लष्करात गेला तर लष्करात एक नियम असतो, तुम्हाला समोरच्याची ऑर्डर पाहिली पाहिजे. बरोबर आहे. फेमिनिझम मध्ये तेच तुमचं विरुद्ध आहे ना. कुणाची ऑर्डर पाळणं म्हणजेच तुमचं पॅट्रियार्की. हो, नाही, फेमिनिझमचं असं आहे, समोरचा अधिकारी जर पुरुष असेल तर ती पेट्रियार्की होते, टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी होते. तुम्हाला गोष्ट सांगतो, फेमिनिझम मुळे आज नॉर्वेची कंडिशन कशी झाली आहे माहित आहे. नॉर्वेच्या युनिव्हर्सिटीमध्ये 60 ते 70% एनरोलमेंट मुलींचा आहे. मुलांची संख्या कमी होत चालली आहे. अरे बापरे. नॉर्वेची सांगतात, एक्झाम्पल ऑफ फेमिनिस्ट सिटाडेल, नॉर्वे इज द वर्स्ट कंट्री. बॉयज आर लुझिंग इन स्कूल्स. अच्छा. बॉयज आर लुझिंग, बिकमिंग ड्रॉप आउट फ्रॉम स्कूल इन नॉर्वे. ओके ओके. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्रचाराचा भाग म्हणजे लोक सांगतात नॉर्वेमध्ये सोशल वेलफेअर सिस्टीम आहे. अरे भाऊ, मी तुम्हाला सांगतो, नॉर्वे एक लहान देश आहे. मुंबईची जितकी वस्ती आहे तितकी त्याची वस्ती नाही. आणि नॉर्वेची सगळी समृद्धता तेलावर आहे. नॉर्वेचा मुख्य एक्सपोर्ट काय, तेल. तर तिथं वेलफेअर येऊ शकतं. भारत आणि चीन सारख्या मोठ्या देशामध्ये ते वेलफेअर मॉडेल येऊ शकतं काय? नाही, नाही येणार.
आणि तुम्ही निदान काय दुसरी आहे, चीनमध्ये त्यांच्यात धमक तरी आहे वरवंटा चालवायची. आपल्याकडे ती धमक नाही, ती लिबर्टी नाहीये. आपल्याकडे डेमोक्रेसी चालली आहे. डेमोक्रेसी नाहीये, मॉबोक्रेसी. एक नेता येतो, 100 लोकांचा टोके काढतो आणि त्याच्या पुढे सगळं लॉजिक फेल होतं. ही भारतात मॉबक्रेसी आहे. हम्म, डेमोक्रेसी अजून आपल्या ह्याच्यात आली नाही आहे. आणि हम्म, सगळ्यात गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये एक मुख्यमंत्री होऊन गेले केजरीवाल. हम्म, त्यांनी दिल्लीमध्ये फ्री बस सर्व्हिस फॉर वुमेन केली. आज बरोबर. त्याचा परिणाम काय माहित आहे? हम्म. टीटीसी 90,000 करोड मध्ये लॉस मध्ये आहे. मग ते पैसे पुन्हा तुम्ही जनतेकडनंच काढणार आहात. नाही, दिल्लीमध्ये काय, दिल्ली बिंग इंटरनॅशनल हब, जीएसटीचा हम्म, याचा कलेक्शन असल्यामुळे दिल्लीमध्ये नाही आहे. पण हम्म, कर्नाटक आणि केरळ सारखी राज्यांची इकॉनॉमी बसणार आहे या फ्री बस राईड मध्ये. महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केली, हम्म, पूर्ण फास्ट घेतली नाही, अर्धी फास्ट घेतली की 50% तिकीट तरी द्या. हम्म, 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 पण ज्या हम्म. स्टेटनं फ्री बस राईड केलीत ना, त्यांची सगळ्यांची इकॉनॉमी आज न उद्या फट्टा फटणार. नाही, या गोष्टीकडे पण सरकारने नीट लक्ष दिलं पाहिजे. नाही तर खरंच परिस्थिती कठीण आहे. आणि एवढी मला एक उदाहरणं आहेत. गोष्ट आता आता तुम्ही नॉर्वेचं उदाहरण दिलं, आता तुम्ही आतापर्यंत एवढी उदाहरणं दिली तर चायनाचं दिलं, तर अमेरिकेचं दिलं, रशियाचं दिलं. दिसतंय ना आपल्याला. मला एक गोष्ट माहित नाही, चीननं जी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रोग्रेस केली त्याला कारण काय? चीननं कुठलेही लाड चालवले नाहीत, कुठली विचारधारा चालवली नाही. चायना बिकम सक्सेस इन मॅन्युफॅक्चरिंग. हम्म, चायनामध्ये पॉश सारखा नियम नाही आहे. हम्म, हम्म. अगदी. आणि चायनामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही हम्म, खोटी केस केली तर 7 वर्षाचा तुरुंगवास आहे चीनमध्ये. हम्म, हम्म. तो दोनशे मग त्रेचाळीस हा. 243 क्रिमिनल कोड ऑफ चायना प्रमाणे तुम्ही जर खोटी केस केली हम्म, तर 7 वर्षाची शिक्षा. आणि जज त्याच्यामध्ये बाई असती, बाईनं चूक केली, पोलिसांनी गफलत केली, काही माफ नाही आहे. हम्म, हम्म. चीनमध्ये कुणाची हिंमत नाहीये तुमच्यावर एक खोटा चार्ज करायची. मग कारण जजेस हम्म, जजेस चीनमध्ये फेमिनिस्ट किंवा वेस्टर्न आयडिओलॉजी मध्ये नाहीत. ते कायद्याचं राज्य हम्म, आणि दूधचं दूध पाणीच्या या थिअरीवर चालणारे जज आहेत चीनमध्ये. आमच्या इथं हम्म, ती गोष्ट नाही आहे. हम्म. नाही, आपल्याला तशी आणावी लागेल. नाहीतर मग परमेश्वरच वाली आहे. मग काय त्याच्याविषयी काही बोलता नाही येणार. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना तुम्हाला तरुणांना, तरुण मुलांना, कारण मुलींचं तर आपण मगाशी चर्चेत घेतलं, तरुण मुलांना काय मार्गदर्शन करायची इच्छा आहे? तरुण मुलांना सगळ्यात गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतःचा विचार करा. हम्म, स्वतःच्या उत्पन्नाचा, प्रॉपर्टीचा विचार करा. भारतात सध्या ज्या वातावरणात त्याच्यात लग्न करण्यापेक्षा स्वतःची सेफ्टीवर लक्ष द्या. हम्म, कारण पूर्ण सिस्टम तुमच्या विरुद्ध मेस्ड अप आहे. हम्म. आणि अवॉइड होत असेल तर लग्न, संबंध, सगळ्या गोष्टी तुम्ही टू एक्सटेंट अवॉइड करा. कारण द सिस्टम इज स्टॅक्ड अगेन्स्ट यू. नाही, मग हा तर दुसरं, खूप मोठा सामाजिकच उलटापालट होईल बा. आपल्याकडे पण सगळे तेच प्रश्न येतील किंवा आलेलेच आहेत. रादर आता पण तरुण मुलं घाबरतात आहेत लग्न करायला. बऱ्याच जणांनी, बरं, जे लिव्ह इन मध्ये राहत आहेत त्यांच्या विरुद्ध BNS 69 आहेत. अरे त्याच्यापेक्षा गोष्ट आहे, तर तुमच्याकडे 69 पेक्षा 63 रेपचा चार्ज आहे ना. हम्म, 69 कोण कशाला लावेल? तुमच्यावर सरळ रेपच लावून मोकळी हो. होईल ना. आणि तर तुम्ही होत आहेत ना. लिव्हिंगच्या फंदातच पडतात कशाला? तुम्हाला हम्म, फारच स्वतःच्या अर्जीस कंट्रोल होत नाही तर जावा झेक रिपब्लिक मध्ये, जावा थायलंड मध्ये, जावा श्रीलंकेमध्ये. हम्म, भारतामध्ये आगीच्या विहिरीत उडी घ्यायची जरूर काही आहे? हम्म, हम्म, जर तुम्ही कॅपेबल आहात तर जावा थायलंड मध्ये, एन्जॉय करा, या. हम्म, तुमचा सल्ला मला वाटतं फार वादग्रस्त ठरू शकतो या ते पॉडकास्ट वादग्रस्त ठरणार, पण तुमच्याकडे जेव्हा रिलीज नंतर. सिस्टम स्टॅक्ट आहे तर माझ्याकडे उपाय काय आहे? बरोबर आहे. मी सिस्टीम. दिल्लीमधल्या एका पोराची गोष्ट सांगतो. अगदी अब्जोपती घरातला मुलगा आहे. हम्म, त्याला मी काय सांगितलं, तुझा बिझनेस वाढव, सर्व वाढव, जेव्हा तुझी इच्छा होती लास वेगासला जा किंवा थायलंडला जा. कारण लिगल रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही लिगल रिस्क करून 25 वर्ष दुःख घेण्यापेक्षा हम्म, 6 महिन्यात एकदा लास वेगास किंवा
थायलंड जाणं हे परवडणारी गोष्ट आहे. ठीक आहे. कारण तुम्ही लिव्ह इन मध्ये गेला तर हम्म. तुमच्यावर रेप चार्ज आहे. लग्नात गेला तर सगळी फेमिनिस्ट इंडस्ट्री आहे. हो. ही तर आड नाही तर वीर. नाही, इव्हन आता हे जे लिव्हिंग वगैरे सुरू केलं कोर्टाने, हे मलाही स्वतःला काही पटलेलं नाही, कारण हे आपल्या संस्कृती, देशाच्या संस्कृतीत आणि हे बसतच नाही. तर जोपर्यंत मला असं वाटतं हे वेस्टर्न सगळं आणून आपल्या डोक्यावर मारत राहणार, तोपर्यंत आपलं आयुष्य आणखीन कठीण कठीण होतच जाणार आहे. आता पहिलं आता हेच मी थांबवणं गोष्ट महत्वाचं आहे. चंद्रचूड साहेब आपले चीफ जस्टिस होते. ते स्वतः हार्वर्ड मध्ये शिकून आले. तर हम्म. आयव्ही लीग मध्ये जे नॉनसेन्स शिकून आले तेच तर तुम्ही कोर्टात खरंय खरंय, ते तर आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जाता जाता सबरीमालाचं प्रकरण घ्या. हम्म. सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये ती ऍप्लिकेशन एक्सेप्ट करायला नव्हती. जे लोक हम्म. सबरीमालाची ऍप्लिकेशन करणारे सुप्रीम कोर्टात होते त्यात कुठली बाई केरळची नाही, हम्म. कुठली अय्यापाच्या देवळात जाणारी नाही. अरे तुम्ही हम्म. 7-11 सीपीसी मध्ये अर्ज फेकून द्या ना कचऱ्यात. तुमचा हम्म. लोक स्टँडिंग काय? बरोबर आहे. आणि आणखीन एक याच्यामध्ये मुद्दा जर बोलायचं झालं तर नको तिथे बोलायची खुमखुमी सगळ्यात आहे. तुम्ही आपण जर भूषण गवई यांचं बघितलं, की देवळाच्या विष्णू येईल आणि देऊळ रिपेअर करेल. तुम्हाला कशाला बकवास करायचे? जे काय आहे अरे कायद्याप्रमाणे बघा. पण तुम्हाला काय, तुम्हाला लेक्चर द्यायची सवय हा, आहे ना. आपल्याकडे पण जजेस आता ना आता नको तिथे मी लेक्चर देण्याची सवय खूप लागली आहे. गोष्ट मी राहतोय दिल्लीमध्ये. हम्म. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या देवळामध्ये माझी श्रद्धा असेल आणि मला हम्म. त्यात जायचं असेल तर मला तिथल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. बरोबर आहे. शिखांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये डोकं झाकून जायचा नियम आहे हो. तर आहे. नसायचं जाऊ नका. हो. तुमच्यावर अगदी. जबरदस्ती होत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इक्वालिटी आणि या हार्वर्डच्या थिअरी आणायची जरूर काय आहे? गरज काय आहे ऍक्च्युली? बरोबर आहे. आता इव्हन जर देवळाची प्रिमायसेस आहेत, त्याच्यामध्ये ते ठरवतील कोणाला प्रसाद विकायची परवानगी द्यायची आणि नाही द्यायची. आता तुम्हाला तुम्हाला नसते ते निकष आणायची गरजच नाहीये. पंजाबमध्ये एक गुरुद्वारा आहे त्याच्यामध्ये मुलींच्या करता कंडिशन आहे की वेस्टर्न ड्रेस मध्ये नाही, आयदर हम्म. यू टू बी इन साडी और सलवार कमीज, बरोबर आहे. दॅट टू चुडीदार. हम्म. तुम्हाला जीन्स मध्ये मुलगी गेली ते म्हणतात ते म्हणतात आमच्या इथं इट इज नॉट अन सिनेमा हाऊस टू डिस्प्ले युअर सेल्फ, इट इज अ सिरियस अफेअर. गुरुद्वारा इज अ सिरियस अफेअर. तुम्हाला ड्रेस कोड पाहायलाच पाहिजे. इव्हन तिरुपतीला पण तसंच आहे, ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे तुम्ही, आणि नंतर जाऊ नका. तुम्ही त्याच्यामध्ये सबस्टन्सच्या इक्विटी सारखे नॉनसेन्स आणता काय? हम्म. सबरीमालामध्ये गेल्या किती वर्ष ती परंपरा आहे की एक एज ग्रुप मधल्या मुली जात नाहीत. हम्म. तर तुम्ही मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह कोर्टाने व्हायची जरूर काय होती? एक्झॅक्टली. आणि काय म्हणजे त्याच्यात अर्थच नाहीये. त्या काहीतरी आपलं करायचं आणि एवढे एकीकडे म्हणायचं 5.5 कोटी केसेस पेंडिंग आहेत, आणि नको त्या विषयांमध्ये तोंड घालायचं आणि त्या केसेसवर नको ते जजमेंट काढत बसायचे. आज मॅट्रिमोनी केवढा मोठा प्रश्न आहे, हा फेमिनिझम केवढा मोठा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल बोलायचं तर नको तेच काहीतरी करत बसतात. त्यामध्ये गोष्ट सोडा, 70% माणसं तुरुंगात अंडर ट्रायल आहेत. हो. ते बरोबर आहे. तुम्हाला कोर्टाला दिसत नाहीये. आणि लिगल एड इम्प्रूव्ह करा. लिगल एडचे काय सत्यानाश झालेलं आहे. लीगल एड तर एक्झिस्टन्स नाहीये. हम्म. पण आणि तुम्हाला हम्म. मी जर सांगितलं की अँग्लो सॅक्सन ज्युडिशियल सेक्शन सिस्टम फेल आहे, रामायण बेस्ड सिस्टम आणा, तर हम्म. मी पेट्रियार्कल होतो, मी रिग्रेसिव्ह होतो. हो हो. अगदी जेव्हा अगदी. की रामायणामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ला जीवन वेस्टर्न न्यायशास्त्रात नाही, ती तर रामायणामध्ये लिहिलेली आहे. बरं. आता बरं तुम्ही केलं तुम्ही हा रामायणाचा विषय काढलात. सगळ्यात नाही नाही नाही, तुम्ही मला सांगा, हम्म. रामायणामध्ये तुम्ही एक गोष्ट तर ऐकली असेल ना की एक पुत्र एका ब्राह्मणाच्या विरुद्ध रामाच्या कोर्टात गेला तक्रार द्यायला. नाही नाही, ही मी ऐकली नाही. बहुतेक मला वाटतं बऱ्याच रामायणात ठिकाणी पण ऐकली रामायणात नसेल, एक ती सांगा मग. कथा आहे. रामायणात अशी कथा आहे की एक दिवस राम आपल्या दरबारात पोट घेत होते. हम्म. तर लक्ष्मण सांगतोय की बाहेर एक कुत्र उभा आहे, त्याला काय करायचं? राम म्हणतोय त्याला सो घेऊन यायचं. तर लक्ष्मण म्हणतोय की मला ह्याची भाषा समजत नाही. तो म्हणतोय चामुकला बोलवा, ज्याला सगळ्या प्राण्यांची भाषा. ती चामुक आल्यावर चामुक म्हणतोय, राम विचारतोय श्वानराज तुमची काय तक्रार आहे? तर श्वानराज सांगतो, काल रात्री मी चालत होतो, ते एका ब्राह्मणाने मला काठीनं मारलं
काठीने मारल्यानंतर मला दुखते, त्रास होते. राम सांगितलं ते ब्राह्मणाला बोलव. ब्राह्मणाला बोलवता ब्राह्मणानं सांगितलं, "हा मी ह्याला मारलेलं आहे काठीनं." तर राम कुत्र्याला विचारतो, "याला शिक्षा काय देऊ?" कुत्र्यालाच विचारतो. कुत्रा म्हणतो, "याला मठाचा प्रमुख बनवा. कारण मठाचा प्रमुख बनल्यानंतर हा करप्शन करणार आणि दुसऱ्या जन्मात हा कुत्रा म्हणून जन्माला येईल. कारण मागच्या जन्मात मी एका मठाचा प्रमुख होतो आणि मी करप्शन केलं म्हणून या जन्मात मी भटका कुत्रा झालोय." अच्छा. ही म्हणजे दंतकथा आहे का वाल्मिकी रामायणात आहे इथं नोंद? नाही, याचा याचा मतितार्थ आहे, की ज्युडिशियल सिस्टम इतकी होती, की इतक्या ओके. इट वॉज सो इन्क्लुसिव्ह, की एक कुत्रं सुद्धा येऊन कोर्टात अपिअर होऊ शकला आणि त्याची किफायत ऐकली गेली, ऐकली गेली जी आणि आपल्या त्याला ज्युडिशियल एक्झॅक्टली. सिस्टममध्ये नाहीये. दुसरी बरेच गो आता आता रामायणाच्या बद्दल बोललात तुम्ही, तर बरेच फेमिनिझमचं काय फेमिनिस्ट लोकांचं म्हणणं असतं की सीतेवर अत्याचार झाले, सीतेवर अन्याय केला, पेट्रियार्की आहे, रामाने पण अन्याय नाही, केला, नाही, नाही. मग एवढं त्याच्यामध्ये तर गोष्ट सांगा, रावणाच्या इथे जाऊन सोडवलं का? आजचा जो कन्सेप्ट आहे शेअर्ड कस्टडी, तो रामायणात आला. हम्म. जरी सीताला रामाने वेगळं केलं आज्ञेमुळं, तरी राम आपल्या मुलांची काळजी घेत होता. वाल्मिकी रामायणात लिहिलेलं आहे, की राम जाऊन लवकुशला भेटायचे. सो शेअर्ड कस्टडीचा जो कन्सेप्ट आहे मॅट्रिमोनी, तो वेस्टर्न नाहीये, तो रामायणात आलेला आहे. जर शेअर्ड कस्टडी करता आपण वेस्टर्न मॉडेल का बघावं? आपल्याकडे तर रामायण आहे ना. हो हो. आणि दुसरं मगाशी तुम्ही उदाहरण देता देता राहिलं ते कुत्र्याचं उदाहरण दिलं आणि दुसरं तुम्ही एक उदाहरण देत होता. मी त्याच्यामध्ये गोष्ट काय सांगतो, लव आणि कुशाची गोष्ट सांगतो. लाहोर नावचं शहर पाकिस्तानातलं माहित आहे ना तुम्हाला? हो. तर लाहोरचा उद्भव हे लवपासनं झालं. हम्म. आणि ते कसं झालं, लव आणि कुश रामाच्या राज्यात होतं. तर एक दिवशी एका सरयूच्या काठीच्या एका नावाड्याच्या नावेतनं लव गेला आणि त्यांनी सांगितलं 7 पितळेचे शिक्के, ही तुझी चार्ज आहे. लवनं ते दिले नाहीत. नावाडी गेला रामाच्या दरबारामध्ये, की मग तुमच्या मुलांनी माझे पैसे दिले नाहीत. राम लगेच सिंहासनावरून उठले आणि सांगितले, "माझा मुलगा आहे, मी केस बघू शकत नाही." तर नावाडी म्हणतो, "नाही, तुमच्यासारखा न्याय कुणी करत नाही, तुम्हीच राहावा." तर त्यांनी सांगितलं, "मी जर केलं तर उद्या कुठला न्यायाधीश याच्याच बेसिसवर स्वतःच्या नातेवाईकात केस करेल आणि न्यायाचा आनंद करेल. नाही, तुम्ही वशिष्ठाकडे घेऊन जावा." नावाड्याला वशिष्ठाकडे नेण्यात आलं. वशिष्ठाकडे नेल्यानंतर वशिष्ठानं ह्याला विचारलं, नावाड्याला आणि लवला चौकशी केली आणि सांगितलं, "लव, तू त्याच्या नावेत बसला होता, त्याचे 7 शिक्के तू दिले नाहीस. तुला अशी शिक्षा होती, त्याचे 7 शिक्के दे आणि 100 शिक्के तू दंड म्हणून देणार." हम्म, हम्म, हम्म. पण 2 महिने झालं, लवानं काहीही काम केलं नाही. हम्म. वशिष्ठांनी आज्ञा दिली, याला राज्याबाहेर काढा आणि ह्याच्या जे पर्सनल फंड आहेत त्याच्यातनं ते द्या. रामाने ती आज्ञा मानली आणि लवला राज्याबाहेर काढलं. लवला राज्याबाहेर काढल्याबरोबर तो आजच्या लवपुरीमध्ये आला आणि आजचं लाहोर शहर तेव्हापासून. त्याच्यामध्ये काय सांगतात, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं प्रिन्सिपल पण रामायणामध्ये हो लिहिलेलं आहे. हो हो. पण मग फेमिनिस्ट लोकांचा जो आरोप नेहमी होतो की राम हा पॅट्रियार्कियल होता आणि मग त्यांनी सीतेला तिथे पण सोडलं, इथे पण सोडलं, मग रावणाकडनं आणलं कशाला? गोष्ट अशी आहे, एक कन्सेप्ट आहे ना, सीझर्स वाईफ शुड बी अबाउट डाऊट. हम्म. तर कधी पण राज्यकर्त्यांनी स्वतःची मॉरॅलिटी इतकी आहे असली पाहिजे, की दे शुड नॉट बी प्रॉब्लेम. त्यामुळे हाय आयडियल्स ठेवायला आम्हाला ते स्टेप घ्यावे लागले. पण मला गंमत वेस्टर्न लोकांचं आणि या फेमिनिस्टचं नवल वाटतं की एकीकडे तुम्ही रामाला पॅट्रियार्की आणि याचे प्रश्न विचारता आणि स्वतः कुठलेही मॉरल गाईडलाईन तुम्ही फॉलो नाही करत. अरे, माझी गोष्ट आहे का, की कुठल्या राजाची युरोपमध्ये अशी लेवल आहे, की या लेवलचं तुम्ही हो हो. मॉरॅलिटी आहे. नाही नाही, युरोपचे तर पूर्ण राजघराण्याचा इतिहासच खून आणि मारामाऱ्यांनी भरलेला आहे. हा, इंग्लंडमध्ये काय केलं यांनी? आता मी तुम्हाला स्कॉटलंडच्या गोष्ट राणीचं काय सांगतो. झालं? मी तुम्हाला गोष्ट सांगतो. राणी अहिल्याबाईच्या राज्यात स्वतः फ्रेंच लेखक लिहितात, मी तर लिहित नाही, पोर्चुगीज लेखक लिहितात, की 2 दिवसात खुनासारख्या मोठे खटले हो. निर्णय व्हायचे राणी बरोबर. अहिल्याबाईच्या राज्यात. तर तुमची न्यायव्यवस्था चांगली, की सध्या सांगितलं तुम्ही 10-10 वर्ष सुद्धा केस तुमची निपटत नाही. झाशीच्या राणीबद्दल थोडं आपण आता बोलूया. झाशीच्या राणीचं लढाईबद्दल खूप बोललं जातं शेवट, पण तिच्या न्याय प्रशासनावर वगैरे एवढं बोललं जात नाही.
त्याच्याबद्दल त्याचं जर कारण असं थोडं. आहे, हा. तिच्याकडं कालखंडच राहिला नाही की ती सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होईल. ती ओके. आली सत्तेवर आणि तिला लगेच युद्ध करावं लागलं. अहिल्याबाईचं काय झालं, अहिल्याबाईचं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनवर लक्ष होतं, त्याच्यामुळे ते डॉक्युमेंटेड आहे. हा. पण मग मला आणखीन एक नवल असं वाटतं, या हिंदुस्थानातल्या फेमिनिस्ट लोकांना अहिल्याबाई, झाशीची राणी, अं, राणी कर्णावती, हे 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 एक्झाम्पल आहेत असं का नाही वाटत? कारण असं आहे की त्यांचं मॉडेलच सगळं इम्पोर्टेड आहे ना. जबाबदाऱ्या घ्यायला नको पुन्हा. कारण तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे, तुम्हाला सगळ्या फ्रीबीज पाहिजे. खरं आहे. ठीक आहे. तुम्ही अच्छा, एक गोष्ट माझी अशी आहे की महाराष्ट्रातल्या युवकांनी मॅक्झिमम सरकारला प्रेशर यावं की पुण्यामध्ये ज्या टीसीएस मधल्या पोराची हाल झाली, ते देशातल्या कुठल्याही मुलाची शक्ती. तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्रातल्या नेत्यांवर दबाव आणा की महाराष्ट्रात तरी पॉस्टला जेंडर न्यूट्रल केलं जावं. हम्म, नाही, नक्कीच. आता हा कार्यक्रम शूटिंग झालं की मी थोड्या वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर पत्र लिहायला घेणार आहे. आणि माझी सर्व. नाही, पत्र द्या आणि देवेंद्र फडणवीसला सांगा की तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारची परवानगी घेऊन पॉस्ट तरी तुम्ही जेंडर न्यूट्रल करा. कारण जे टीसीएस विप्रो झालं ते सगळीकडे होऊ शकतं. ते नांदेडला होऊ शकतं, ते अमरावतीला होऊ शकतं, ते कोल्हापूरला होऊ शकतं. आणि माझी सगळ्या दर्शकांना पण विनंती राहील की तुम्ही आपापल्या पद्धतीने जसं तुम्हाला लवकरात लवकर जमेल, तुम्ही CMO ला टॅग करा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य. इंटरनेटवर त्याचे सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत. तुम्ही संपर्क करा. शेवटी लक्षात घ्या, तुम्ही, तुमचे मुलं हा फार महत्वाचा घटक आहे देशासाठी. आता 5 ट्रिलियन आहे, तुम्ही 50 ट्रिलियन जरी देशाने केले आणि जर वैयक्तिक पातळीवर इतके जर तुमच्या मुलांचे हाल होत असतील, तर त्या पैशाला काही अर्थ नाही. आणि अशा परिस्थितीत देश जास्त प्रगती करू शकत नाही, अधोगतीकडेच जाणार. अनुपम सर, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, आपापले अनुभव सांगितलेत. नाही, उलट बरेचसे. मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला मंच दिला. तुम्ही एका भाषेत, जी माझी दुसरी मातृभाषा आहे, तशी गुजराती माझी पहिली मातृभाषा, तर मराठी माझी दुसरी मातृभाषा आहे, की त्याच्यात मला व्यक्त करायला तुम्ही मौका दिला, याच्याबद्दल मी तुमचे साहेब आभारी आहे. धन्यवाद. सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅनलच्या ईमेल ID वर द्या. आपण नक्की सरांशी बोलून त्यांची उत्तरं तुम्हाला मिळवून देऊ. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे एक लक्षात ठेवा, कुठलाही विचार स्वतः आपण तपासा, तो किती योग्य आहे, आपण काय बघतोय, कुठल्या विचारसरणीच्या मागे जातोय, आणि योग्य पाऊल उचला. कारण एकदा जर तुमचं पाऊल चुकीचं पडलं, त्यांनी तुमच्या अख्खी आयुष्याची आणि विचारांची दिशा कलुषित होऊ शकते. त्यामुळे तुमचं आयुष्य खूप महत्वाचं आहे, तुमच्यासाठी सुद्धा, तुमच्या घरातल्यांसाठी सुद्धा, आणि या आपल्या देशाच्या समृद्धीसाठी सुद्धा. तर पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. ते लिगल ऍस्पेक्ट मध्ये आपल्याकडे हल्ली हल्लीचं जर उदाहरण बघायला गेलं तर रामशास्त्री प्रभूणे हे फार महत्वाचं उदाहरण आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगू मी शकाल? तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पश्चिमेमध्ये त्यावेळेचे इंग्रज, पोर्चुगीज, फ्रेंच आणि डच लोक काय सांगतात की असा कुठला कोर्ट असू शकतो काय जिथं राजाला सुद्धा फाशीची शिक्षा देईल, तर ते भारतात रामशास्त्री प्रभूंचं होतं. त्यांनी पेशव्याला सांगितलं की तुला फासावर जावं लागेल कारण तू खून केलास का. जस्टिस इज जस्टिस, जस्टिस इज ब्लाइंड, ही डज नॉट सी क्लास, कास्ट, क्रीड, बॅरियर्स. ही आपली ज्युडिशियल सिस्टीम होती. तर आपण इंग्रजांच्या सिस्टमवर का अवलंबून राहायचं? वाय शुडंट आवर प्रेझेंट सिस्टम रिफ्लेक्ट रामशास्त्री प्रभूणे, राणी अहिल्याबाई और राम? वाय बरोबर वी आहे. रिक्वायर सम वेस्टर्न फेमिनिस्ट मॉडेल? आपल्याला जरूरच नाहीये त्याची. रामशास्त्री प्रभूणेंच्या सारखा जज युरोपात कोण झालंय का दाखवा. नाही, हे अगदी बरोबर आहे. आणि तसं आपल्याला उदाहरण तुम्हाला युरोपच्या की अमेरिकेच्या इतिहासात एक मिळणार नाही. अगदी नाही, आपल्याकडे काय काय झालं की जे वेस्टर्न फॉलोईंग झालं, ते इतकं काहीतरी अंधानुकरण झालं वेड्यासारखं, काही त्याला अर्थच नाही. म्हणजे ते अगदी फार विचित्र पद्धतीने झालंय. आणि ते थांबणं फार त्याला आवश्यक आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये गांधींनी सांगितले शब्द एपिंग व्हाईट मॅन.
तर वी आर जस्ट एपिंग. आपण काही मूळचे विचार करत नाहीत. बरोबर आहे, बरोबर. नाही अगदी पण दुसरी गोष्ट सांगायची झाली तर दुसऱ्या महायुद्धात आणि पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांच्या शिवाय इंग्रज लढू शकले नसते. पण आपल्याला ती गोष्ट शिकवली जात नाही. इंग्रजांची ताकदच नव्हती पहिलं दुसरं महायुद्ध भारतीय सैनिकांच्या शिवाय लढायची. पण आपल्या इतिहासात ती गोष्ट नाही आहे. अगदी अगदी कारण काय, आपण आंधळ अनुकरण करतो. अगदी. नाही पण ती वेळ आता आलेली आहे, आपण हे सगळ्या पाश्चिमात्य गोष्टी झुगारून दिल्या पाहिजेत. याचा आपल्याला नाही, काडी पाश्चिमात्य मारण्यात म्हणजे काय आहे, वेस्टर्न फेमिनिझम, वेस्टर्न मार्क्सिझम, वेस्टर्न कल्चर टोटल फेल आहे. टोटल. अहो त्यांना त्यांच्या घरात नातेसंबंध नीट जपता येत नाहीत. ते काय आपल्याला शिकवतात काय आहे आणि काय नाही. आपल्याला शिकवतात काय, त्यांची जनसंख्या स्वतः घटतीये. आणि दे आर नॉट मेंटेनिंग फर्टिलिटी रेशिओ ऑफ 2 विच इज बेअर मिनिमम. आणि आपण त्या थिअरीज का मानायच्या? इवन चायना हॅज लर्न दॅट वेस्टर्न सिस्टम्स हॅव फेल्ड. दे आर गोइंग फ्रॉम देअर ओन थिंग्स. ठीक आहे अनिकेत भाऊ, तुमचे आभार. ओके, धन्यवाद. धन्यवाद.